नमस्कार, गुड मॉर्निंग. मित्र, एक 5 मिनिटांमध्ये आपण आपलं आजचं व्याख्यान जे आहे ते सुरू करतोय. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि एक 5 मिनिटांमध्ये माननीय डॉक्टर जय पाटील सर मार्गदर्शनासाठी आम्ही तिथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी महिला दिन आहे, त्याबद्दल पहिल्यांदा मी सर्व शेती क्षेत्रामध्ये, प्रत्यक्ष शेतामध्ये आणि मार्गदर्शनासाठी दोन्ही ठिकाणी काम करणाऱ्या सर्व महिला भगिनींना आज मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आजच्या रामेतीच्या वतीनं आज आयोजित केलेल्या कृषीविषयक सुधारणा विधेयक, संधी आणि आव्हानं या विषयावरील व्याख्यानासाठी आपण सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर सर्व शेतकरी बंधू, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, आपल्याला माहित आहे की नुकतीच बहुचर्चित अशी कृषी सुधारणा विधेयक, 3 विधेयक संसदेमध्ये पारित झालीत. त्या विधेयकाच्या अनुषंगानं वेगवेगळी लोकांच्या मनामध्ये मतमतांतर निर्माण झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्यामध्ये देखील संभ्रम काहीसा निर्माण झालेला आहे. शेतकऱ्याचा पहिला माहितीचा आणि ज्ञानाचा स्रोत म्हणून आपण कृषी विभागातले सर्व अधिकारी, कर्मचारी क्षेत्रीय पातळीवर काम करत असतो. त्या विधेयकाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगळं मत असलं तर नेमकं मत किंवा नेमकं काय परिणाम होणार आहेत याविषयी आपल्याला खात्रीपूर्वक जर माहिती असेल तर त्याच्यावर विचारमंथन करून त्याचं नेमकेपणानं सांगता यावं, या उद्देशाने एक वेगळ्या विषयाचं व्याख्यान आज आपण आयोजित केलेलं आहे. या व्याख्यानासाठी आपण कोल्हापूर जिल्ह्याचे एक आदरयुक्त व्यक्तिमत्व माननीय प्रोफेसर डॉक्टर जयकुमार पाटील सर, म्हणजेच आपण शॉर्ट बहुतांश लोकांना त्यांना जय पाटील सर असंच म्हणून सर्वांची ओळख आहे. तर मित्र, सरांचं एकूण अर्थशास्त्राचा अनुभव आणि ज्ञान आणि अभ्यास पाहिला तर फार मोठा आहे आणि कोल्हापूरसाठी तो कौतुकाचा भाग आहे. मित्र, सरांचं थोडासा परिचय करायचा जर विचार केला तर सरांचं सुरुवातीचं सर MH PhD आहेत. त्याचबरोबर सरांचं शैक्षणिक जी नोकरी सुरुवात आहे आष्टा कॉलेज आष्टा इथून सुरुवात झालेल्या 5 वर्ष आष्ट्यामध्ये काम केल्यानंतर सर विलिंग्डन कॉलेज सांगली इथं जवळपास 8 वर्ष सेवा केली. त्यानंतर UGC टीचर म्हणून गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे इथं सरांनी 2 वर्ष आपली सेवा बजावलेली आहे. त्यानंतर दीर्घ कालावधीमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अर्थशास्त्र विभागामध्ये सर प्राध्यापक म्हणून जवळपास 20 वर्ष सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा बजावलेली आहे. वेगवेगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अनुभवाचा विचार केला तर सरांनी विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर संचालक बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट या पदावर देखील सरांनी अनेक वर्ष काम केलेले आहे. सर्वात शेवटी सरांनी फायनान्शियल मॅनेजमेंट अँड बँकिंग रिसर्च या विषयावरच्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे जे काही चेअर होते RN गोडबोले साहेबांच्या नावानं सुरू केलेली शिवाजी विद्यापीठामध्ये, या पदावरून ते सर्वात शेवटी रिटायर झाले. सरांचं बाकीच्या ऍक्टिव्हिटी जर बघितल्या तर सर बोर्ड ऑफ स्टडीज अँड रिसर्च अँड रिकॉग्नायझेशन कमिटीचे मेंबर होते. अकॅडमिक काउन्सिल अँड बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी टीचिंग अँड रिसर्च चे सर मेंबर होते. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की अँटी पॉवर्टी जो प्रोग्राम शासनाचा होता त्याचा स्टडी ग्रुपचे देखील सर मेंबर होते. जे काय महाराष्ट्र शासनाचं प्लॅनिंग कमिशन आहे तर प्लॅनिंग कमिशनचं सर दीर्घ कालावधीत मेंबर होते. त्याचबरोबर कमिटी ऑफ रिकॉग्नायझेशन अँड महाराष्ट्र जे काही रोजगार लेबर जे आहेत लेबरच्या वेलफेअरसाठी जो बोर्ड आहे कर्मचारी कल्याण, तर त्या बोर्डचे देखील सर मेंबर होते. संशोधनाचा आणि शिक्षणाचा जर विचार केला तर आतापर्यंत सरांनी 33 विद्यार्थ्यांना PhD प्रोग्रामसाठी सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर 25 विद्यार्थ्यांना सरांनी MPhilचं मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक अर्थशास्त्रामधली साध्या सोप्या भाषेमध्ये प्रत्येक माणसाला समजेल अशा पद्धतीचे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे देखील असं अनेक पुस्तकं सरांनी लिहिलेले आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना वेगवेगळ्या ह्याचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. सरांनी वेगळी जी पदं धारण केली त्यामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन जे आहे त्याचं ते प्रेसिडेंट म्हणून सरांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर मराठी अर्थशास्त्र परिषद होती 1992ला, त्याचं अध्यक्षपद देखील सरांनी स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर इंडियन सोसायटी ऑफ ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स चे सर 1994 ते 96 या कालावधीत व्हाईस प्रेसिडेंट होते. सर स्टेट प्लॅनिंग बोर्डचे मेंबर देखील होते 5 वर्ष. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट मराठी अर्थशास्त्र परिषद
ही 2003 ते 2009 या कालावधीत सर अध्यक्ष होते. त्याचबरोबर खजिनदार म्हणून एक्झिक्युटिव्ह मेंबर अँड एडिटोरियल बोर्ड मेंबर त्या परिषदेचे देखील ते सर खजिनदार होते. त्याचबरोबर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस इकॉनॉमिक्स या जे का बोर्ड होता त्या बोर्डचे सर चेअरमन दीर्घ कालावधीमध्ये होते. सरांना त्यांच्या एकूण शैक्षणिक संशोधन आणि वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या प्रबोधनात्मक कामासाठी अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा बेस्ट टीचर अवॉर्ड सर 2002 ला सरांना प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ग्रंथ पुरस्कार देखील सरांना मिळालेला आहे. त्याचबरोबर बेस्ट लिटरेचर साठी महाराष्ट्र शासनाचा अर्थरंग या पुरस्कार ह्याच्यासाठी देखील 2001 सरांना गौरवण्यात आलेला आहे. असे वेगवेगळे प्रकारचे पुरस्कार कर्मराव भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार आणि जे काही मजूर आहेत आणि मजुरांच्या प्रश्नावर देखील केलेल्या वेगवेगळ्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांना सन्मानित केलेलं आहे. असं एक वेगळं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. सर सेवानिवृत्त जरी सेवेतून झाले असले तरी त्यांची म्हणजे शासनाच्या सेवेतून निवृत्त झाले असले तरी त्यांचा व्यक्तिगत अर्थशास्त्राचा जो व्यासंग आहे तो सरांनी अजून इतक्या दीर्घ वर्ष सेवा झाल्यानंतर किंवा वयाच्या गाठल्यानंतर देखील तो उत्साह जो आहे तो निश्चितपणे वखाणण्याजोगा आहे. सर अर्थशास्त्राच्या बाबतीत ज्ञानी आणि महर्षी जरी असले तरी तेवढ्याच जी काय तो कोरडेपणा नाही तर तो एक संवेदनशीलपणा जो आहे प्रत्येक सामाजिक परिस्थितीची असेल किंवा भावनांची असेल तर अशा पद्धतीनं सर काम करत असल्यामुळं एक त्यांच्या अर्थशास्त्राच्या ज्ञानाला एक वेगळेपण आहे आणि तो वेगळेपण आपल्याला माहिती व्हावं किंवा त्याचा उपयोग व्हावा. कारण ती शेतकऱ्याकडे जो आपला जो वर्ग आहे उद्योग क्षेत्रातल्या लोकांसाठी अनेक लोक काम करतात, अर्थतज्ञ काम करतात, पण शेतकऱ्यांच्याकडे संवेदनशील भावनेने बघणारा एक अर्थतज्ञ म्हणून कोल्हापुरातील मान्य डॉक्टर जय पाटील सर आपण बघतो, आदरानं बघतो. तर मी प्रास्ताविकामध्ये वेळ न घालवता मी आदरणीय जय पाटील सरांचं रामेतीच्या वतीनं कृषी विभागाच्या वतीनं आणि त्याचबरोबर सर्व कृषी प्रशिक्षणार्थ म्हणजे आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर आज लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत की आज नेमकं जे काही वेगवेगळ्या विधेयक पारित झाल्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तीकडनं वेगवेगळी मतमतांतर व्यक्त केली जात आहेत, पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेमका काय प्रश्न आहे, चांगलं झालं का वाईट झालं, काय नेमकं होणार आहे, काय बदल घडणार आहे, असा फार मोठा प्रश्न आहे. कारण त्यांचा प्रश्न आहे तो शेती उत्पन्नाच्या संदर्भात आहे. शेतीमध्ये वर्षभर काबाड कष्ट करून जे उत्पन्न मिळवतो ते नुसतं उत्पन्न नसतं तर त्यांची स्वप्न असतात आणि घडामोडी त्यावरती अवलंबून असतात. आणि या उत्पन्न ज्या बाजार समितीच्या माध्यमातून किंवा ज्या शासनाकडून खरेदी केलं जाणार आहे त्या खरेदीमध्ये काही वेगळे बदल होऊन त्यांच्यावर परिणाम होणार का नाही, होणार आहे का, अशा प्रकारची थोडी भीती किंवा संभ्रम लोकांच्या मनामध्ये आपण आपल्या व्याख्यानामध्ये निश्चितपणे जे काही वेगवेगळे 3 कायदे आहेत त्या कायद्याच्या अनुषंगाने लोकांचा संभ्रमही निश्चितपणे दूर कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले कृपया माईक म्यूट करावेत, त्याचबरोबर कॅमेरे आहेत ते ऑफ करावेत. कृपया प्रेझेंटेशन करण्याचं कोणी प्रयत्न करू नये जेणेकरून आपल्या व्याख्यानामध्ये व्यत्यय येणार नाही. आणि जे काही व्याख्यान आहे त्या व्याख्यानाचे जे काही शंका समाधान असतील ते सगळ्यात आपलं शेवटी जे आहे ते आपण शंका समाधानाचा कार्यक्रम आपण घेऊ. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आदरणीय पाटील सरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन सुरू करा. धन्यवाद. आताच उल्लेख केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिन आहे. ज्या कुठल्या माणसानं हा विचार पुढे आणला असेल त्याचे आभार मानले पाहिजेत. कारण शेतकरी महिला हा जुन्या काळात दुर्लक्षित घटक होता. आत्ताच्या परिस्थितीमध्ये शेतीच्या कामामध्ये मला वाटतं तसं बघायला गेलं तर पुरुषांच्या इतकंच किंवा काही प्रमाणात पुरुषांच्या पेक्षा जास्त शेतीची कामं करण्यामध्ये महिलांचा सहभाग असतो. त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतकरी महिलांचा दिन साजरा होतोय ही समाधान देणारी अभिमानाची बाब आहे. सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांची एका गोष्टीसाठी माफी मागणार आहे. 1 ऑक्टोबरला हेच माझं व्याख्यान होणार होतं. नियोजन व्यवस्थित झालेलं होतं. माझ्या कौटुंबिक पातळीवरच्या एका प्रश्नामुळे मला त्या दिवशी व्याख्यान देता आलं नाही. आपल्या सर्वांची गैरसोय झाली त्याबद्दल मी आपली सर्वांची मनापासून माफी मागतो. विषयाकडे वळत असताना सुरुवातीला थोडंसं भारतीय शेतीच्या बाबतीत काही प्राथमिक माहिती देणं आवश्यक आहे.
5 जून 2020 अलीकडे आत्मनिर्भर योजना जाहीर करत असताना भारत सरकारच्या अर्थमंत्र्यांनी आणि नंतर माननीय पंतप्रधानांनी या देशाच्या शेतीशी संबंधित असलेल्या 3 कायद्यामध्ये महत्वाचे बदल केले जातील असं जाहीर केलं. त्याप्रमाणे चालू असलेल्या संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही ठिकाणी असलेल्या स्वच्छ बहुमताच्या जोरावर या तिन्ही विधेयकांचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे आणि हे कायदे आता भारतीय नागरिकांना सर्वांना लागू होणारे असे कायदे आहेत. सुरुवातीलाच मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की मी आज जी मांडणी करणार आहे ती शुद्ध अर्थशास्त्राचा अभ्यासक या निकषावर करणार. आर्थिक धोरणाच्या बाबतीत सरकारी धोरणाचे राजकीय पदर अंगभूत असणं हे टाळता येत नाही. त्या राजकारणाच्या बाजूकडे मी फारसा जाणार नाही. पण एक सर्वच राजकीय नेत्यांनी जगातल्या लक्षात घेण्यासारखा निकष धोरणाचा जो या देशातल्या सगळ्याच राजकीय नेत्यांना मान्य असलेले नेत्यानं दिला तो म्हणजे महात्मा गांधींचा. महात्मा गांधींनी असं सांगितलं होतं की जो निर्णय आपण घेतो, जे धोरण आपण ठरवतो, जो कायदा आपण करतो त्याच्या कार्यवाहीमुळे समाजातला सगळ्यात शेवटचा नडलेला, अडलेला, गांजलेला, दरिद्री असा जो कोणी असेल त्याच्या चेहऱ्यावरची एक तरी चिंतेची रेषा जर कमी होणं शक्य असेल, होत असेल, तर तुम्ही घेतलेला निर्णय, तुम्ही ठरवलेला कायदा वेलकम आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्याला मी एका अर्थानं सोनं तपासण्याची जशी परीक्षा असते तशी ही ऍसिड टेस्ट आहे. सरकारचं धोरण असो, कायदा असो, नियम असो, काही असो, ते चांगलं का वाईट हे ठरवण्यासाठी शास्त्रानं दिलेली ही तपासणी आहे, ही कसोटी आहे आणि ती शास्त्राची कसोटी आहे, ती कुठल्या राजकीय पक्षाची कसोटी नाही. आपल्या देशाच्या शेतीचं वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं वैशिष्ट्य असं म्हणेन मी, की स्वातंत्र्यानंतर आणि या सगळ्या कालखंडाचा मी साक्षीदार आहे. स्वातंत्र्य मिळालं आणि आमच्या देशाचं अन्नधान्याचं उत्पादन 50 दशलक्ष टन या घरात कुठेतरी होतं. 70-75च्या दरम्यान या देशामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडेल, माणसं उपासमारीनं मरतील असं प्रेडिक्शन झालेलं होतं. सुदैवानं तसं काही झालं नाही. आणि ते का झालं नाही याचं मुख्य श्रेय त्या देशातल्या कर्तबगार शेतकऱ्यांना द्यावं लागतं. आता माझ्या दृष्टीने या देशातला कर्तबगार शेतकरी म्हणजे मोठा भांडवलदार शेतकरी का, मोठा जमीनदार का, 20-50 एकर जमिनीचा मालक का? आपल्याला सगळ्यांना माहित आहे की भारतामध्ये सीमांत आणि अल्पभूधारकांची संख्या जवळजवळ 80% घरात आहे. माझ्या दृष्टीनं या देशाचा शेतकरी प्रतिनिधी कोण, तर तो हा अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी. अर्थात त्याच्या जोडीला शेतमजूर दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण शेतमजुरांच्या शिवाय शेती शक्यच नाहीये. पण या शेतीचं 50 दशलक्ष अन्नधान्याचा टन उत्पादन करणाऱ्या शेतीचं रूपांतर आता जवळजवळ 250 दशलक्ष टन धान्याचं उत्पादन करणाऱ्या देशामध्ये हरित क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये या देशातल्या शेतकऱ्यांनी शक्य केलं. त्याला अर्थात शेतकरी जितका जबाबदार आहे तितकंच त्याच्या काळातलं जे सरकार होतं त्यांनी राबवलेली जी सिंचनाची धोरणं असतील, शेतीच्या किमतीची धोरणं असतील, खत पुरवठ्याची धोरणं असतील, बी बियाण्याची धोरणं असतील, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे सरकारचं धोरण, कार्यक्रम, शेतकऱ्यांचा सहभाग आणि शेतकऱ्यांचा प्रामाणिकपणा या सगळ्यामुळं देशाच्या शेतीचं रूपांतर बघता बघता सरप्लस ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन करणारा देश, अन्नधान्याचा प्रचंड मोठा साठा करणारा देश, एवढंच नव्हे तर अन्नधान्याची निर्यात करू शकणारा देश अशापर्यंत आमच्या देशाची प्रगती झालेली आहे. पण हे सगळं घडत असताना
शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा 50% घटत आता 15%. आणि हे सगळीकडे जगभर झालेलं आहे. पण दुसऱ्या बाजूला त्याच प्रमाणात शेतीवर जगणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण मात्र घटलं नाही. ते अजूनही 60% आहे. अलीकडच्या आकडेवारीप्रमाणे जवळजवळ 11.1 कोटी शेतकरी, 14.6 कोटी धारणा क्षेत्र आणि त्यापैकी 86.1% लहान शेतकरी, असं साधारणतः आत्ताच्या शेतीचं चित्र आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी अलीकडच्या चर्चेमध्ये असं ऐकलं असेल की या नव्या कायद्यामुळं किमान आधारभूत किमतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि सरकारच्याच एका अहवालाप्रमाणे किमान आधारभूत किमतींचा फायदा होणारे लोक किती आहेत? फक्त 6% आहेत, असं एका सरकारी अहवालानं प्रसिद्ध केलंय. ते बरोबर नाही आहे. शांताकुमार अहवाल म्हणून तो ओळखला जातो. अलीकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीप्रमाणे किमान आधारभूत किमतींचा फायदा किमान 15% शेतकऱ्यांना तर होतोच होतो, याबद्दल वाद नाही. आपल्याकडं अन्नधान्याचा प्रचंड साठा आहे. म्हणजे जवळजवळ 7 ते 9 महिने पुरेल इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे गहू आणि तांदूळ यांचा साठा आहे. अर्थात हे सगळं होत असताना आणखी एका प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे सगळं झालं हे फक्त शेतीची उत्पादकता वाढून झालं का? प्रोडक्टिव्हिटी वाढली, पण अजूनही इंडियन फार्मिंगची, भारतीय शेतीची उत्पादकता दर एकरी दर माणशी जगाच्या तुलनेत बरीच खाली आहे. तिथं आपल्याला अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आत्ताच्या या सगळ्या कायद्यांचा, नवीन झालेल्या प्रामुख्यानं 3 कायद्यांचा विचार करावा लागणार आहे. एक गोष्ट पुढे जाण्यापूर्वी मला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे की जवळजवळ 4 ते 4.5 पटीनं अन्नधान्याचं उत्पादन वाढून देखील दरडोई अन्नधान्याची उपलब्धता मात्र अजूनही आहे तेवढीच आहे. आणि जोपर्यंत ही दरडोई अन्नधान्याची उपलब्धता वाढत नाही तोपर्यंत अन्न भाववाढ आपण त्याला म्हणतो, फूड इन्फ्लेशन, ती होण्याची शक्यता कुठल्याही परिस्थितीत नाकारता येत नाही. हे 2 महत्वाचे प्रास्ताविकाचे विधान केल्यानंतर साहजिकच आपल्या पुढे ज्या गोष्टीची आपण चर्चा करायची आहे आणि ती जरा सविस्तर तपशिलानं करणं गरजेचं आहे, सगळ्यांना समजून देणं गरजेचं. यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश नाही, पण शास्त्राचा अभिनिवेश आहे. जे शास्त्राला पटतं ते बरोबर, जे शास्त्राला चूक वाटतं ते चूक, असं सांगणे ही माझी शिक्षक म्हणून जबाबदारी आहे. 3 कायदे झाले, क्रमानं घेतो. तो पहिल्यांदा संसदेत मंजूर झाला तो इसेन्शियल कमोडिटीज अमेंडमेंट ऍक्ट 2020, आवश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020. याचा आरंभ म्हणजे कायदेशीर आरंभ 5 जूनलाच झाला. दुसरा कायदा आहे द फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स ब्रॅकेटमध्ये प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऍक्ट 2020. त्याला मराठीत जर करायचं झालं तर शेतकरी उत्पादन व्यापार विनिमय कंसात प्रोत्साहन व सुलभीकरण कायदा 2020. काय वाचतं? आपला माईक म्यूट करा. सुभाष मगदूम. तिसरा कायदा द फार्मर्स इंटू ब्रॅकेट एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन अग्रीमेंट ऑन प्राइस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिसेस ऍक्ट 2020. म्हणजे शेतकरी कंसात समर्थीकरण व संरक्षण, किंमत आश्वासन व शेती सेवा कायदा 2020. हे तिन्ही कायदे 5 जून पासूनच लागू झाले. ओघानं सुचलं म्हणून मी आता बोलतोय. आपल्याकडं जुन्या काळात 7 जूनला मृगाचं नक्षत्र यायचं आणि साधारणतः नव्या शेतीच्या हंगामाची सुरुवात ही 7 जून पासून झाली असं मानलं जायचं. इथनं पुढं माझ्यासारख्याच्या दृष्टीनं हा 5 जून आकडा देखील महत्वाचा मानला पाहिजे, कारण या 3 कायद्यामुळं भारतीय शेतीच्या एकूण व्यवस्थेमध्ये फार मूलभूत स्वरूपाचे बदल होण्याची शक्यता आहे.
प्रश्न असा एक सुरुवातीला निर्माण करावा लागेल की जे झालं किंवा जे केलं का केलं. कारण मीमांसा असं आपण त्याला म्हणतो. ती कारण मीमांसा या तिन्ही कायद्यांच्यासाठी एकच आहे. त्यामध्ये फार मोठा फरक नाहीये. अगदी साध्या सोप्या भाषेत जर बोलायचं झालं, वर्तमानपत्रातनं ज्याचा प्रचंड मोठा गाजावाजा झाला आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला कधी नाही याचं वाटलं की शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुक्तीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही हे सगळं करतोय. त्यामुळे हे शेतकऱ्यांनी स्वीकारलं पाहिजे, शेतकऱ्यांनी मान्य केलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचंच आहे. माझ्यासारख्या माणसाला हा प्रश्न पडला की हे नेमकं काय आहे. आणि म्हणून मी सुरुवातीपासून हे कायदे जसे आले, विधेयका आली, त्याच्या अगोदर डिक्लेरेशन झालं, मग लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्याची चर्चा झाली, वर्तमानपत्रातून अनेक लेख आले, मी स्वतः एक दोन तीन ठिकाणी छोटेसे लेख लिहिले. तर पहिला मुद्दा असा, कशासाठी हे कायदे, तिन्ही कायदे कशासाठी. नंबर एक, शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाच्या विक्रीचे सर्व अधिक सर्वंकष सर्वस्पर्शी व्यापक स्वातंत्र्य देणं. म्हणजे काय, शेतकऱ्यानं माल कुठे विकावा, कुणाला विकावा, त्याची वाहतूक कशी करावी, केव्हा करावी, साठप कसं करावं, त्याची किंमत काय घ्यावी, या सगळ्यांच्या बाबतीत शेतकऱ्याला पूर्ण स्वातंत्र्य असेल. हे स्वातंत्र्य देण्यासाठी कायदे केले. अर्थात हे कायदे करत असताना जुने कायदे मोडले म्हणण्यापेक्षा दुरुस्त केले, रद्द केले. दुसरं कारण, आणि या कारणाकडं आतापर्यंतच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून कुणीही लक्ष वेधलेलं नाही, ते मला मुद्दाम तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. हे फक्त शेतकऱ्याचं स्वातंत्र्य नाही आहे, हे बाजारपेठेचं स्वातंत्र्य आहे. आणि बाजारपेठ फक्त विक्रेत्यांच्यामुळे होत नाही, बाजारपेठ ही ग्राहकांच्यामुळेही होते. या ठिकाणी विधान असं करावं लागेल की हे जे कायदे दुरुस्त झाले, त्या कायद्याचा दुसरा महत्वाचा हेतू, शेतमालाचा व्यापार करणारे किंवा शेतमालाचा उपयोग करणारे, त्यांची खरेदी, त्यांचा साठा, त्यांचा व्यापार, त्यांचं साठप, वाहतूक, किंमत, त्याही बाबतीत म्हणजे शेतकऱ्याला जितकं स्वातंत्र्य दिलं तितकंच व्यापाऱ्याला स्वातंत्र्य देणारे हे कायदे बदल. हायलाइट काय झालं, शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचं हायलाइटिंग झालं. पण व्यापाऱ्यांनाही आम्ही या मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य देतोय, शेतमालाच्या व्यापाऱ्याचं, या गोष्टीकडे फारसं कोणी लक्ष वेधलं नाही. किंबहुना ते वेधण्याची गरज नाही, ते दुर्लक्षित राहिलं तर सोयीचं आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती मला दिसली. नंबर 3, आणि ती माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, या सगळ्या खुलेपणामुळे शेती मालाची फक्त विक्री होईल असं नाही आहे. शेतात तयार झालेला माल बाजारपेठेत पोहोचेपर्यंत मधल्या काळात, ज्याला आम्ही व्हॅल्यू चेन म्हणतो, मूल्य शृंखला म्हणतो, त्या मालावर वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या होतात त्या होत असताना त्या मालाचं रूपांतर अधिक मूल्याच्या वस्तूमध्ये होत असतं. अशी मूल्य शृंखला बऱ्यापैकी निर्माण होईल, वाढेल, ग्रामीण भागापासून शहरी बाजारापर्यंत. असं जर झालं तर माझ्या दृष्टीनं एक फायदेशीर गोष्ट आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि त्यामध्ये जोपर्यंत शेतकरी स्वतः भाग घेतोय तोपर्यंत ते आणखीनच चांगलं आहे. पण प्रश्न मला याबद्दल असाच निर्माण करावासा वाटतो की या निर्माण होणाऱ्या व्हॅल्यू चेन मध्ये शेतकरी स्वतः उत्पादक किती असणार आहे, त्या व्हॅल्यू चेन मध्ये शेतकरी किती सहभागी होणार आहे, त्या व्हॅल्यू चेन मुळे निर्माण होणारं जादा उत्पन्न शेतकऱ्याला किती मिळणार आहे, याचा अभ्यास झाल्याशिवाय आज मत देता येणार नाही. पण थिअरॉटिकल त्याचं उत्तर मी शेवटच्या टप्प्यात देणार आहे. पण इथं प्रश्न उपस्थित करून मी पुढे जातो. असं विधान केलं जातं की या 3 कायद्यांच्या एकत्रित अंमलामुळं उत्पादकाला म्हणजे शेतकऱ्याला जादा किंमत मिळेल, ग्राहकाला कमी किमतीला वस्तू मिळतील, आणि असं होऊन देखील मधल्या दलालाला बऱ्यापैकी 4 पैसे मिळतील. मधल्या दलाला बऱ्यापैकी 4 पैसे मिळतील हे विधान फार सावधगिरीनं मी केलं.
वस्तुस्थिती उलटी आहे. उत्पादकालाही फार मोठी जास्त किंमत मिळण्याची शक्यता नाही. ग्राहकाला स्वस्त आत्ताच्या मानानं पुढच्या काळात स्वस्त माल मिळेल अशी सुतराम शक्यता नाही. मधल्या व्यवस्थेला अलीकडच्या काळात त्याच्यासाठी एक नवीन शब्द वापरायला सुरुवात झाली आहे, ॲग्रेगेटर्स. पूर्वी आम्ही त्याला आडते म्हणायचो, दलाल म्हणायचो, कमिशन एजंट म्हणायचो. आता त्याला ॲग्रेगेटर असा शब्द आलेला आहे. या मधल्या लोकांचं फावणार आहे, यात काही वाद नाही. अर्थात अर्थशास्त्राच्या शुद्ध मूल्य विहित अशा निकषावर बोलायचं झालं तर कोणाचा तरी फायदा वाढत असेल तर चांगला आहे, असं अर्थशास्त्र शुद्ध अर्थशास्त्र म्हणेल. पण समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या गोष्टीला मान्यता देणार नाही. पुढचं कारण ते आता मी विधान केलं तसं आहे, दलाल, मध्यस्थ, व्यापारी यांचे वाढते फायदे होतील. ते का होतील त्याच्याबद्दल नवीन शब्द काय याचा मी उल्लेख केला. लोकांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी शेतकऱ्यांच्या माहितीचा एक शब्द सातत्यानं वापरला गेलाय की हे सगळं आम्ही नाबार्डच्या माध्यमातून करणार. नाबार्ड सगळ्या माहित झालं नाही. गावागावातल्या लोकांना, गल्ली गल्लीतल्या त्या तुमच्या काय म्हणतात वस्तीवर जाणारे रस्ते नाबार्डच्या फंडातनं बांधले गेले. त्यामुळे नाबार्डचा बोर्ड हा गावागावातनं सगळीकडे बघायला मिळतो. नाबार्ड ही शेतकऱ्यांचं कल्याण करणारी संस्था आहे असा एक समज सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. आणि आम्ही हे सगळे कायदे बदललेले या नाबार्डच्या माध्यमातून राबवणार आहे असा भास निर्माण करण्यामध्ये प्रयत्न करणाऱ्यांना यश बऱ्यापैकी मिळाले. शेवटचा मुद्दा, कारण का कायदे बदल करायचे. एक कारण असं सांगितलं गेलंय आणि ते मगाशी जसं व्हॅल्यू चेन बद्दल मी सांगितलं ते जसं खरं आहे तसं हे शेवटचंही खरं आहे असं थिअरॉटिकली मला आत्ता वाटतं. त्यांनी विधान असं केलंय की ह्या कायद्यात म्हणजे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना दोघांनाही शेती उत्पादनाच्या एकूण बाजार व्यवस्थेबद्दल अधिक स्वातंत्र्य देण्यामुळं शेतीमध्ये खाजगी गुंतवणूक अधिक प्रमाणात होईल. शेतीमध्ये खाजगी गुंतवणूक होणं याचा अर्थ शेतीमधलं सिंचन व्यवस्था वाढणं, ग्रामीण रस्ते वाढणं, गावातली गोडाऊन्स वाढणं, गावातल्या बाजारपेठा वाढणं, गावातल्या ब्रँचेस बँकेच्या वाढणं, हे सगळे बदल यामुळं अधिक होतील आणि ते ग्रामीण विकासाला, शेतीच्या विकासाला पूरक ठरतील अशा प्रकारचे एक रिझन दिलं जातं. आणि हे रिझन ही माझ्या दृष्टीनं योग्य आहे. म्हणजे हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. शेवटी कसं असतं, निकष काय असतो, नेमका कुणाचा जास्त फायदा होणार आहे आणि कुणाचा कमी होणार आहे, किंवा नेमका कुणाचा फायदा होणार आहे आणि कुणाचं नुकसान होणार, त्याकडे आपण शेवटी. आता इथं हे थोडस परत इतिहासाकडे जावं लागतं. मी माझ्या याच्यामध्ये त्याला गाठी म्हणतो आपण, गाठ मारणं. त्या गाठी यात कुठल्या आहेत? या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये काही गाठी आहेत, त्या गाठींचा उल्लेख मी करतो. 1939ला तत्कालीन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 झाला होता आणि त्याप्रमाणे प्रादेशिक सरकार स्थापन झाली, निवडणुका झाल्या. पहिल्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुका त्या काळात झाल्या 35च्या कायद्याप्रमाणे. आणि पंजाबमध्ये जे सरकार सत्तेवर आलं त्या सरकारचे शेती मंत्री सर छोटूराम, त्याचं नाव सर छोटूराम असं होतं. त्यांनी पंजाबी शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य किंमत मिळावी, व्यापाऱ्यांनी त्याची फसवणूक करू नये, वगैरे 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 जे आपण एपीएमसी साठी सगळे आर्ग्युमेंट करतो ती लक्षात घेऊन त्यांनी पहिला एपीएमसीचा कायदा 39 साली पंजाब राज्यात झाला. त्यावेळच्या पंजाब राज्यात म्हणजे पंजाब, हरियाणा सगळे एकत्र. म्हणजे इतक्या जुना आहे. स्वातंत्र्यानंतर नव्हे, स्वातंत्र्याच्या अगोदरपासून ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीची व्यवस्था या देशात आलेली आहे. दुसरा मुद्दा जो इतिहासाच्या दृष्टीने लक्षात घेणं आवश्यक आहे तो किमान हमी किंमत या शब्दरचनेत, मिनिमम सपोर्ट प्राइस. हे कधी आलं या देशात आणि कुणी आणलं आजच्या पिढीला बहुतेक माहिती नाही. मुद्दाम ते लोकांच्या पुढे मांडणार आहे.
1960 ते 65 या कालखंडात भारत सरकारच्या फूड अँड ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीला फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO चे एक अमेरिकन सल्लागार डॉक्टर पार्कर नावाचे ग्रस्त होते. ते दिल्लीला येऊन सल्ल्याचं काम करत होते. त्यांनी सल्ला देऊन 3 महत्वाच्या गोष्टी जन्माला घातल्या या खात्यामार्फत. कुठल्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आजही चालू आहेत. नंबर 1 MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. पण हे MSP कोणाच्या मार्फत द्यायचं, ती यंत्रणा कशी असावी हेही त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळी ती ॲग्रिकल्चरल प्राइसेस कमिशन APC या नावानं त्यावेळी ती ओळखली जायची. आज तिला आपण कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस CACP असं म्हणतो. पण तिची स्थापना 1965 ची आहे. MSPची कल्पना 1964 ची आहे. आणि हे सगळं व्यवस्थित राबवायचं असेल तर सरकारकडं साठप व्यवस्था पाहिजे, खरेदी व्यवस्था पाहिजे. आणि म्हणून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना देखील 1965ला त्याच वेळी झाली. हे बघा, या देशाच्या शेतमालाच्या उत्पादन व्यवस्थेसंबंधात, विपणन व्यवस्थेच्या संबंधात पुढची 35-40 जास्तच वर्ष झाली आता. इतकी वर्ष सातत्यानं आधार देणारी व्यवस्था तत्कालीन कायद्यानं अशी निर्माण झाली. त्यावेळेला सांगायला हरकत नाही, नंतर महाराष्ट्राचे गव्हर्नर झालेले. पण त्यावेळी भारत सरकारचे अन्न व कृषी मंत्री C. सुब्रमण्यम होते. आणि हा C. सुब्रमण्यम माणूस अतिशय हुशार माणूस. हे सगळं शेतकऱ्याच्या हिताचं आहे, शेतकऱ्याच्या संरक्षणाचं आहे, शेतीच्या विकासाला आवश्यक आहे या पूर्ण विश्वासानं हे आणलं अंमलात. आता हे 2 इतिहासातले भाग झाल्यानंतर म्हणजे कुठं काय आहे हे माहित तर पाहिजे. आता नेमकं कशात तिरा मारलाय? तुम्हाला माहिती असेल की रेशीम गाठ एकदा बसली की सुटत नाही. हे कसं केलंय? मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, आता कायदे उपलब्ध आहेत नेटवर, सगळे मिळून बघा. 12 आणि 8, 20 आणि 4, 24, 35 रुपयामध्ये ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं ऑफिसला घेता येईल. ते वाचायचं मुद्दा. आणि मग काय गोंधळ आहे ते आता खरं लक्षात येईल. त्यांनी बघा, व्याख्या प्रत्येक कायद्यामध्ये व्याख्या दिल्या. या कायद्यामध्ये वापरले जाणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ काय, आणि ते सगळं ऐकल्यानंतर तुम्ही खुर्चीतनं उठाल इतकं धक्कादायक आहे. आणि कायदा कुणी केला, का केला, कसा केला, त्याचा खरा अर्थ काय ते इथं कळायला सुरुवात. मी देखील जोपर्यंत मूळ डॉक्युमेंट वाचलं नव्हतं तोपर्यंत एवढा कॉन्फिडंट नव्हतो. पण आता मी आता देखील माझ्याजवळ जे डॉक्युमेंट्स आहेत, शब्द बघा, त्यांनी फार्मर हा शब्द वापरला. फार्मर प्रोड्युसर असा शब्दप्रयोग वापरलाय. पण आपण मुळात फार्मर या शब्दाची त्यांनी केलेली व्याख्या समजून घ्या. मला जुन्या काळातला माणूस शेतकरी कोणाला म्हणायचं? ज्याच्या नावानं खातेपत्रक आहे, सातबाराचं उत्तर आहे, आणि जो स्वतः शेतावर जाऊन थोडं बहुत काम करतो, काही प्रमाणात मजुराकडनं काम करून देतो. शेतकऱ्याची खरी व्याख्या ही म्हणजे ज्याच्या मालकीची जमीन आहे, जो त्या जमिनीचं उत्पादन करण्यासाठी स्वतः आणि काही प्रमाणात मजुरांच्या मार्फत राबतो, तो शेतकरी. या कायद्यामध्ये आणि त्यातले जे 2 कायदे आहेत, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये त्याचा संबंध येत नाही. पण दुसरे जे 2 कायदे आहेत त्या दोन्ही ठिकाणी याचा व्याख्या त्यांनी केली आहे. फार्मरचा अर्थ जमिनीची मालकी हा निकषच काढलाय, तो नाहीच आहे त्यात. ते एवढंच म्हणतात, स्वतः किंवा मजूर लावून शेतीचं उत्पादन घेणारा तो फार्मर. आता मी वकील जर असतोय तर मी काय म्हणेन कोर्टात, हे हे काय
परी त्यांची जमीन नाही असं समजा. पण त्यांनी कुणाची जमीन 2 एकराची खंडाने घेतली, 4 मजूर कामाला लावले आणि त्यांनी पिकवली. परीट शेतकरी झाले. उद्या अंबानी शेतकरी होते, अडाणी शेतकरी होते, जैन शेतकरी होते, शर्मा शेतकरी होते. मी काही नावं प्रातिनिधिक नावं घेतोय, ज्यांचा शेतीशी काडीचाही म्हणजे कणाचाही संबंध नाही असं म्हटलं तरी चालेल. अशी माणसं या व्याख्येमध्ये शेतकरी होतात आणि या शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य असा त्याचा अर्थ. मुद्दाम वाचा, कायदा वाचा. कायदा म्हणजे लिटरसी कशासाठी पाहिजे, शिक्षण कशासाठी पाहिजे, कायदा का समजला पाहिजे, त्याचं कारण हे आहे, शेतकऱ्याची व्याख्या अशी आहे. शेत मालक असा शब्दप्रयोग त्यांनी वापरला असता. फार्म ओनर असा शब्द त्यांनी वापरलेला नाहीये. पूर्वी आपल्या कायद्याला काय नाव होतं, ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस कमिटी मार्केट ऍक्ट. बरोबर आहे. कशाचं प्रोड्यूस, ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस. तिथं ऍग्रिकल्चरल हा शब्द काढला आणि त्याच्याऐवजी फार्मर असा शब्द केला. हे शब्दातले बदल देखील लक्षात घेतले पाहिजेत. तसंच फार्मर प्रोड्युसर कोण, शेती उत्पादनाशी संबंधित असलेला प्रत्येक जण हा फार्मर प्रोड्युसर झाला. आणि त्यांच्या संघटना, आता या संघटना शेतकऱ्याच्याच असल्या पाहिजेत असं कोणी सांगितलं? ते व्यापारी स्थापन करतील, मध्यस्थ स्थापन करतील. तुम्ही मी 4 लोकांनी एकत्र येऊन स्थापन केली तरी चालू शकते. त्यानंतर तिसरा शब्द गमतीशीर आहे, व्याख्या. ट्रेड एरिया, व्यापाराची जागा. त्याचा संबंध त्या एपीएमसी ऍक्टशी येतो. व्यापाराची जागा म्हणजे त्यांनी काय व्याख्या केली आहे, तुम्ही कायदा वाचल्यानंतर त्या लोकांचा हेतू किती स्पष्ट आहे. त्या सगळ्यांचा आणि देशातल्या सगळ्या व्यापारी वर्गाचा विरोध त्या ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी व्यवस्थेला आहे, संपूर्ण देशभर. कारण त्यांचा रोल त्यातला संपला. आमच्या सांगलीमध्ये वखार भाग होता, ऐकून माहिती, वखार बाजारपेठ. शेतकऱ्यांनी तिथे यायचं, व्यापाऱ्यांची दुकानं लावलेली असायची, मालाची विक्री व्हायची. शेतकऱ्याच्या बांधावर व्यापारी जायचे, माल विकत घ्यायचे. आजही याला कुठं बंधन आहे असं मला काही दिसत नाही. अहो, मी अनेक वेळा प्रवास करत असताना अनेक ठिकाणी रस्त्यावर कांद्याची छोटी छोटी पोती 5 किलोची 10 किलोची विक्रीला उभी आहे. कुठल्या कायद्याखाली आहे ते? आहे का नाही शेतकऱ्याला स्वातंत्र्य? इकडनं पंढरपुरातनं मिरजेला येत असताना 50 ठिकाणी डाळिंबाची विक्री होते, बोराची विक्री होते. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं स्वातंत्र्य नाही असं कसं म्हणता येईल? पण ठीक आहे. त्यानंतर म्हणजे ट्रेड एरियाची व्याख्या त्यांनी थोडक्यात कशी केली आहे, एपीएमसी मार्केट आणि उपमार्केट हे सोडून उरलेलं सगळं म्हणजे ट्रेड एरिया. हे कायदे कशाला लागू होणार आहेत? एपीएमसी खेरीज उरलेल्या बाजार व्यवस्थेला लागू होणार आणि उरलेल्या बाजार व्यवस्थेत कुठल्याही प्रकारची फी असणार नाही. एपीएमसी मध्ये काय आहे, 1-2% दलाली आहे, 1-2% बाजार तुमच्या मार्केट यार्डाची फी आहे, 3.5% का 3% राज्य शासनाची फी आहे. असं सगळं मिळून काहीतरी 8-9% फी असते. म्हणजे तिथला बाजार करत असताना त्या व्यापाऱ्यावर किंवा शेतकऱ्यावर कोणावर तरी तो भार किंवा निम्मा ह्याच्यावर निम्मा त्याच्यावर हा पडत होता. यांच्या नव्या विक्री व्यवस्थापनामध्ये कुठेही फी असणार नाही. त्याचा माझा अर्थशास्त्र म्हणून अर्थ काय आहे बघा. मी एक बालक आहे, माझा माल घेऊन मी एपीएमसी ला गेलो तर मला 8% खर्च द्यावा लागला. तोच माल घेऊन मी एपीएमसीच्या बाहेर विकला तर 8%ची बचत झाली ना. त्याचा साधा अर्थ मी काय लावतो, या प्रक्रियेत एपीएमसी हळूहळू नष्ट, अर्थात त्या नष्ट व्हाव्यात अशी व्यापारी वर्गांची इच्छा आहे. मग त्यांना जे वाटतं तेच सरकारला वाटतं का, असा प्रश्न उपस्थित करावा लागेल ना. नाईलाजाने करावं लागेल. कॉन्ट्रॅक्ट शब्दाची देखील व्याख्या त्यात दिली. शेतकरी
आणि बिगर शेतकरी यांच्यात करार. आता कराराची व्यवस्था झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे करार भंग झाल्यानंतर त्या करार भंगाची चौकशी कुठं व्हावी? कोर्टात व्हावी. नॉर्मल पद्धत. या कायद्यानं काय दिलंय, या करार भंगाची चौकशी करायची असेल तर तालुका तहसीलदार जो असेल तिथनं अधिकार दिला. त्या तहसीलदारांनी दलाल हे काय मध्यस्थ समेट करणारा त्याची नेमणूक करायची. त्यांनी त्या दोघांचं ऐकून घ्यायचं. त्यानं दिलेला निर्णय त्या तलाठ्याला द्यायचा आणि सॉरी तहसीलदारला द्यायचा किंवा कलेक्टरला द्यायचा, डेप्युटी कलेक्टरला द्यायचा आणि त्यांनी तो निर्णय घ्यायचा. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जर कराराची भाषा वापरताय तर करार कायद्याप्रमाणे करार कायद्याची अंमलबजावणी झाली का नाही हे बघण्यासाठी मला जर वाटलं तर मी कोर्टात जाता यायला पाहिजे. मला मी सरकारी यंत्रणेतच का अडकून राहायचं? एक तर या यंत्रणेमध्ये काय घडतं कसं घडतं आपल्याला सगळ्यांना माहिती. त्यामुळे त्याला वेळ लागतो, विलंब लागतो, लाल फितीचा प्रकार असतो. किती वेळा त्या आणि मग तुम्ही प्रश्न असा उपस्थित करा की शेतमाल विकणारा शेतकरी एका बाजूला ते संघटित नाही ते सगळ्या जगाला माहिती. आणि शेतमालाची खरेदी करणारा भांडवलदार व्यापारी दुसऱ्या बाजूला. या दोघांच्या मधल्या कराराचा भंग झाला. कोर्ट कचेरीत गेल्यानंतर कोण उजवा ठरणार? सामान्य निकष आहे. तो पैसेवाला व्यापारी आहे, भांडवलदार आहे, तो मोठा वकील घेऊ शकतो, प्रकरण लांबवू शकतो, प्रकरण लवकर मोडू शकतो, काही करू शकतो. ज्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये बार्गेनिंग कॅपॅसिटी ऑफ द फार्मर इन कंपॅरिझन विथ द ट्रेडर इज ऑलवेज वीकर. त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेत त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि मग शेवटचा मुद्दा व्याख्येच्या बाबतीत फ्युचर्स मार्केट. शेतमालाच्या खरेदी विक्रीमध्ये फॉरवर्ड मार्केटिंग किंवा त्याला पट्टे बाजार म्हणतो त्या प्रकारचा बाजार डेव्हलप करायचा. आणि मग त्याला गोंडस नाव आम्ही दिलं ई-नाम, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट. एक लक्षात घ्या, अशा पद्धतीचं जुगारी बाजार व्यवस्था ही काइंड ऑफ अ गॅम्बलिंग. म्हणजे त्याला फ्युचर मार्केटिंग म्हणतात किंवा फॉरवर्ड मार्केटिंग म्हणतात. सगळा काय योगायोग कसा आहे बघा. परवा 12 तारखेला जगातल्या 2 मुख्य अर्थशास्त्रज्ञ ते देखील गुरु शिष्य आहेत. अमेरिकेत एकाच विद्यापीठात काम करतात. त्यांना नोबेल प्राईज मिळाला आणि ते नोबेल प्राईज लिलावाच्यासाठी मिळालं. लिलावाचा अर्थशास्त्र, ऑप्शन, थेअरी ऑफ ऑप्शन किंवा इकॉनॉमिक ऑप्शन. आणि ऑप्शन हा काय फॉरवर्ड मार्केटिंग, फ्युचर मार्केटिंग त्याच एक प्रकार आहे असं म्हणायला काय हरकत नाही. फक्त एक ऑप्शन स्पॉट रेटचा असतो, म्हणजे ऑन द स्पॉट तिथं किंमत द्यायची घ्यायची, आणि दुसरा फ्युचर रेटचा असतो, पण ते ऑप्शनच असतं, दुसरं काय असत नाहीये. तर हे कुणी करायचं नाही. म्हणून आणखी एक व्याख्या तुम्ही सगळ्यांनी कायदेशीर तपासा, ती आहे पर्सन. व्यक्ती कोण? ए पर्सन अकॉर्डिंग टू दीज लेजिस्लेशन ऍक्ट इज समबडी. त्यामध्ये जी व्याख्या जगातल्या कायद्यात बसणाऱ्या व्यक्तीच्या सगळ्या व्याख्या त्यात आणल्या. हे म्हणजे व्यक्ती, हे म्हणजे व्यक्ती, हे म्हणजे व्यक्ती. याचा अर्थ त्या बाजारात भाग घेणारा कुठलाही माणूस व्यक्ती होतो. हा साधा सोपा अर्थ त्याचा. त्या बाजारात भाग घेणारा कुठलाही व्यापारी, तो खाजगी व्यापारी असतो, भागीदारी संस्था असतो, जॉईंट स्टॉक कंपनी असतो, कॉर्पोरेट असतो, कंपनीज ऍक्ट खालची कंपनी असतो, कोऑपरेटिव्ह सोसायटी असतो, हे सगळे लोक व्यक्ती. आता अशा पद्धतीनं सगळ्या व्याख्या केल्यानंतर ती याला रेशीम गाठी, या सगळ्या रेशीम गाठी आहेत आणि या लोकांनी वाचलेल्याच नाही. आणि लोकांनी म्हणजे सामान्य लोकांनी वाचलेलं नाही तसं नाहीये. माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याचशा प्रगत वर्तमानपत्राच्या माध्यमातून अतिशय चांगले जे लेख प्रकाशित झाले त्या सगळ्या लेखामध्ये देखील या व्याख्यांच्या बद्दल चर्चा नाही. खरी गाठ हिचा आहे. उद्या कोर्टात गेल्यानंतर प्रश्न मिटवायचा झाल्यानंतर न्यायमूर्ती म्हणणार काय व्याख्या आहे? ही व्याख्या व्याख्याप्रमाणे आहे का? आहे. ठीक.
न्याय देणारा माणूस उपलब्ध कायद्याच्या चौकटीचा अर्थ लावूनच न्याय देणार. त्याच्या पलीकडे तो जाणार नाही. तो काही इकॉनॉमिस्ट असणार नाही. तो न्यायमूर्ती असणार. मित्रो, अ, हे 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 सगळे जे काही व्याख्येचे प्रयोग आहेत, हे प्रयोग त्या कायद्याचा खरा अर्थ, त्या कायद्याचा खरा लाभधारक, त्या कायद्याचा खरा हेतू स्पष्ट करणारे हे व्याख्येचे प्रयोग आहेत. त्यामुळं या कायद्यातील व्याख्या सगळ्या अभ्यासकांनी, सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आपापल्या गावातल्या अ, 4 गोष्टी ज्याला कळतात अशा मध्यस्थामार्फत समजून घ्याव्यात, पटवून घ्याव्यात. गरज पडली तर स्थानिक वकिलांची मदत घ्यावी. पण हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. अन्यथा उद्या एकदा वेळ होऊन गेला, इट विल बी टू लेट. आत्ताच काही दुरुस्त्या करता आल्या तर करून घेणं आवश्यक आहे. आता तिसऱ्या टप्प्यावर मी येतो. काय प्रश्न आहे? या सगळ्या आता 3 कायदे आपण लक्षात घेतले. त्यातला एक पहिला, आता ज्या क्रमानं ते कायदे मंजूर झाले त्या क्रमानं थोडीशी मांडणी करतो. इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट अगोदर पाहता. हे सांगत असताना मला एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की 1955 इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट केव्हाचा आहे? 1955चा आहे. का झाला तो? लोकसंख्या जास्त, अन्नधान्याचा पुरवठा कमी, फार टंचाई, दुष्काळ मधनं अन्न पडत होता आणि मग भाव वाढ व्हायची, गरीब लोकांचे हाल व्हायचे, अन्नाचं योग्य वाटप होत नव्हतं. म्हणून सर्व प्रकारची अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस, साखर हे सगळं आवश्यक वस्तू मानायच्या आणि यांचा व्यापार, यांचं साठं, यांची किंमत, या सगळ्याच्या बाबतीत सरकारचं नियंत्रण असावं. हेतू काय? सरकारला पैसे मिळवायचे नव्हते. सरकारला समाजातला शेवटचा ग्राहक जो आहे, गरीब ग्राहक जो आहे, त्याला साखर वाजवी किमतीला मिळाली, तेल वाजवी किमतीला मिळालं, मीठ मिरची वाजवी किमतीला मिळाली. या प्रकारची आवश्यकता लक्षात घेऊन तो कायदा त्यावेळी करण्यात आला. आणि मित्र लक्षात घ्या, 1955ला केलेला कायदा 2020 सालापर्यंत चालू राहतो. याचाच अर्थ त्या कायद्यामध्ये काहीतरी तथ्य होतं, अर्थ होता, सामाजिक हित होतं, सामाजिक संदर्भ होता, असा होतो. तो एकदम बदलण्याचं काहीच कारण नाही. मग कारण काय दिलं जातं? कारण असं दिलं जातं, काय गरज आहे? आमच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडं 90 मिलियन टन धान्य शिल्लक आहे. काही झालं तर गरीब लोकांना आम्ही धान्य वाटू शकतो फुकट. वाटतात, खरंही आहे, देतात ती. पण असं घडून देखील बुवा तांदूळ स्वस्त झालाय, गहू स्वस्त झालाय, ज्वारी स्वस्त झाली आहे. असं काय झालंय का? असं काय कुठं दिसत नाही. याचा अर्थ, आणि मगाशी मी सांगितलं की शेती उत्पादन एकूण वाढलं हे खरं आहे, पण दरडोई अन्नधान्य उपलब्धता वाढलेली नाहीये. ती आहे तेवढीच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही अन्नधान्याच्या, कडधान्याच्या, कापसाच्या, तेलाच्या किमती या सामान्य माणसाच्या कौटुंबिक खर्चावर जबरदस्त प्रतिकूल परिणाम करू शकतात. आणि त्यासाठी अजूनही इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टची गरज होती. बरं, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट सतत वापरला गेला का? नाही. जेव्हा गरज पडेल तेव्हाच तो वापरायचा आहे. सातत्यानं तो वापरायचा नाहीच आहे. आता त्याच काळात योगायोगानं गोष्ट घडली म्हणून त्याचा उल्लेख करायला काही हरकत नाही. एकीकडे आम्ही असं म्हटलं की तुम्हाला शेतकऱ्याला आपला माल कुठेही, कितीही, केव्हाही, कोणालाही विकायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि कांद्याच्या निर्यातीवर त्या 2 दिवसातच हे एकीकडे आम्ही बोलतोय आणि दुसरीकडे कांद्याच्या निर्यातीवर बंधन टाकतो. यात विसंगती आहे, वैचारिक विसंगती आहे. तर आर्ग्युमेंट इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट का रद्द केला? तर आता आमच्याकडे धान्याची टंचाई नाही, अजूनही कडधान्याची टंचाई आहे, अजूनही तेल बियांची टंचाई आहे. म्हणजे सगळं अन्न आमच्याकडे पुरेपूर, गहू जास्त पिकतोय, तांदूळ जास्त पिकतोय, हे खरं आहे. मकाही बऱ्यापैकी वाढलेला आहे. पूर्वीच्या मानानं कडधान्याचंही उत्पादन वाढलंय, पण अजून गरज पूर्ण होईल असं नाहीये. अजूनही काही गोष्टी, विशेषतः तेल बिया प्रत्येक आणाव्या लागतात.
मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते. त्यामुळे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट का नष्ट केला मग प्रश्न खरा येते. आणि मग त्याचा अर्थ आमच्यासारख्याला असा वाटतो. एक इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की या कुणाचा तरी हितसंबंध आहे आणि हा हितसंबंध व्यापारीवर आहे. त्यांना सगळी बाजारपेठ मुक्त पाहिजे. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना केव्हाही खरेदी करता यावं, केव्हाही विकता यावं, कितीही साठा करता यावा, कुठेही साठा करता यावा. हे सगळं स्वातंत्र्याच्या इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मुळे गेलं. आणि मग आम्ही आर्ग्युमेंट असं करतो की संपूर्ण देशाची बाजारपेठ एकच आहे. महाराष्ट्रातल्या माणसाला कलकत्त्यात माल विकता यायला पाहिजे, कलकत्त्याच्या उत्पादकाला काश्मीरमध्ये माल विकता यायला पाहिजे, काश्मीरवाल्याला केरळमध्ये कन्याकुमारीत माल विकता यायला पाहिजे. theoretically सगळं बरोबर आहे, पण आणि त्याला कोणाचा प्रतिबंध आत्ताही होता असं नाहीये. होता प्रतिबंध कोणाला? व्यापाऱ्यांच्या साठेबाजीला, त्यांच्या काळ्या बाजाराला, त्यांच्या नफेखोरीला. त्या इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मुळे सरकारला हे जे सिस्टम आहे यासाठी लागणारा अन्नधान्याचा पुरवठा फूड कॉर्पोरेशन मार्फत घेता येत होता आणि तो वाटता येत होता. तर त्याचा याचा तसा काही संबंध आता येत नाही. आणि प्रश्न दुसरा त्यातनं जो निर्माण होतो तो असा की जर तुम्ही शेतमालाच्या खरेदी विक्रीचं संपूर्ण स्वातंत्र्य शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्यांना दिलं तर मिनिमम सपोर्ट प्राइस ही व्यवस्था शिल्लक आपण सगळे अभ्यास करतो. माझं उत्तर त्याचं असं आहे की द मुवमेंट टोटल फ्रीडम इज गिवन टू द ट्रेडर्स अँड द प्रोड्यूस. देर इज नो रिक्वायरमेंट फॉर एमएसपी. मिनिमम सपोर्ट प्राइस ही संकल्पना इररिलेव्हंट ठरते. आणि म्हणून पंजाबच्या सगळ्या शेतकरी संघटनांनी तुम्ही वाचता असेल पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यातल्या शेतकरी संघटनांनी या दोन कायद्यांना विरोध केला. एवढंच नव्हे तर भारत सरकारमध्ये त्या पंजाबच्या कोणतरी एक मॅडम राज्यमंत्री होत्या, कृषी राज्यमंत्री होत्या, त्यांनी राजीनामा दिला. आता आज येता येता मी वर्तमानपत्रात असं वाचलं की काल पंजाबच्या सगळ्या शेतकरी संघटनांना वाटाघाटीला बोलवलं दिल्लीला आणि शेतकरी संघटनांनी 1 तासानंतर वाटाघाटी सोडून ते व्हेकेटेड द मीटिंग, त्यांनी सभात्याग केला. कारण का? हो, आम्हाला तिकीट घेऊन चालणार नाही. शेती मंत्री कुठे आहेत? शेती मंत्री पाहिजे, त्यांच्याशी आम्हाला बोलायचं आहे. शेती मंत्री आणि त्या चर्चा कशी. पण आणि एपीएमसीचं उत्तमातलं उत्तम वर्किंग जर कुठं झालं असेल तर पंजाब हरियाणा. अडचणचंही नुकसान झालं त्यामध्ये, पण अडचणी सांगितलं की ठीक आहे तिथं आम्ही व्यापार करतो, आता बाहेर कुठे शेतावर व्यापार करतो, आमचं काय नुकसान होतं. नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे असं त्याचा साधा अर्थ आहे. सरकारी खरेदीचं काय? तुम्ही ज्या क्षणाला किमान हमी किंमत ही कन्सेप्ट सोडून देता त्या क्षणाला बाजार जो व्यापारी काम करणार आहे तो काय म्हणेल, मला परवडेल त्या किमतीला मी माल विकतो. ते तुमचं किमान हमी किंमत वगैरे सरकारनं डिक्लेअर केली, सरकारनं घ्यावं. मी बाजारात मला परवडेल त्या किमतीला घेणार. त्यामुळं अशा बाजारामध्ये जर किमान हमी किंमत ही संकल्पना सोडली तर सरकारी खरेदीची गरजच राहते. प्रोक्युरमेंट अँड एमएसपी या दोन गोष्टी नसतो. मला मी स्वतः टिप्पणी लिहून ठेवतो की समजा एमएसपी डिक्लेअर करण्याची प्रथा आम्ही चालू ठेवली तर किमान त्या कायद्यात एक वाक्य टाकलं पाहिजे की सरकार जेव्हा खरेदी करेल तेव्हा सरकारला हे बंधन एवढं तरी किमान केलं पाहिजे ना, तर ते एमएसपी ला अर्थ आहे. अन्यथा एमएसपी ला काहीच अर्थ नाही. पण या सगळ्या गोष्टीचा साधा अर्थ जो माझ्या लक्षात आला तो 3 कायद्यांच्या एकत्रित ऑपरेशन. आत्ताची ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस कमिटी कायद्याची व्यवस्था एपीएमसी ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी ही व्यवस्था मला आकडेवारी सध्या देशात जवळ 7 ते 8,000 मेजर एपीएमसीज आहेत. त्याच्याबरोबर उप एपीएमसीज आहेत, म्हणजे जिल्हा पातळीला
तालुका पातळीला वगैरे अशा पद्धतीनं बऱ्याच मोठ्या प्रमाणात संख्या आहे. आणि मला सांगली जिल्ह्याचा अनुभव मी इथल्या एपीएमसीला कधी बघितलेला नाहीये, पण सांगली एपीएमसी आहे त्यांच्या नावानं नाही. तिथं मी वर्ष जायचो, तिथं काम करण्याचे माझे परिचयाचे होते. त्या मार्केट यार्डाच्या परिसरात कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं कार्यालय होतं. तिथं काही वेळा चर्चा झाली. आणि मला बुवा त्या मार्केटमध्ये आमचं नुकसान होतंय अशा प्रकारची तक्रार करणार एकही शेतकरी गेल्या 50 वर्षात तरी भेटला. ती एपीएमसी बोलून काढा असं या सगळ्या बदललेल्या कायद्याचा सांगायला हरकत नाही. कराडला एक एपीएमसी त्या भागातली फार मोठी एपीएमसी मोठे बाकी मोठा आग्रही माणूस पाटील ते वरील त्यांचं काहीतरी सुवर्ण महोत्सव वगैरे असा काही झाला नव्हता वर्षापूर्वी. आणि त्यांनी मला एक लेख लिहायला सांगितला होता की ह्याच्यावर लेख लिहा. आणि सुदैवानं काय झालं, योगायोगानं गेली 2 वर्ष एपीएमसी चालू राहावी का बंद करावी याच्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर सतत चर्चा चालू. मग मी म्हटलं या निमित्तानं आपण त्या अंकामध्ये आपला लेख छापून घेऊ. तो लेख त्यांच्या अंकामध्ये प्रकाशित झालेला आहे. आणि मी एपीएमसीची गरज का आहे, की सुधारणा कशा पाहिजे वगैरे या पद्धतीचा लेख लिहिला होता. आणि त्यानंतर हे घडलेलं आहे. पण मला असं वाटतं की या प्रक्रियेत कायद्यात कुठं असं म्हटलेलं नाही की एपीएमसी तुम्ही जाऊ नका, असं म्हटलेलं नाहीये. लक्षात घ्या, म्हणजे किती विचारपूर्वक ती व्यवस्था आहे. तुम्हाला माल विकायचा आहे, तिकडे गेला तर 8% तुमचे वाचतात, तिथे गेला तर 8% तुम्हाला जास्त द्यावे लागणार. काय सांगण्याचा अर्थ आहे, तिकडे जा, तिकडे जाऊ असं. आणि कुठलाही सामान्य माणूस आपल्या स्वार्थाचं कमालीकरण करणारा जो विक्रेता असेल, तो जिथं कमी फी आहे त्या ठिकाणी जाणार ना. त्यामुळं दुर्दैवानं या सगळ्या कायद्यांच्या आणि विशेषतः इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या दुरुस्तीमुळं या देशातली एपीएमसी व्यवस्था हळूहळू बाय डिफॉल्ट असं म्हटलं जरी चालेल आपोआपच बंद पडणार. आणि मग संपूर्ण शेतमालाचा व्यापार हा खाजगी व्यापाऱ्यांच्या हातात जाणार. हे विधान म्हणून लक्षात घ्यायचं. मग ह्याची इम्प्लिकेशन प्रत्येकानं समजून घ्यायला काय हरकत नाही. जे पूर्वी व्हायचं तेच आता परत होईल. मला आठवतंय, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून माझ्या प्राध्यापकाने एपीएमसी का पाहिजे याचं आर्ग्युमेंट जे केलं होतं ते आजही लागू आहे. एपीएमसीचं समर्थन करणाऱ्या लोकांच्या मध्ये विमदांडेकर त्यांनी असंही सांगितलं की शेतकऱ्याला बऱ्यापैकी किंमत मिळेल, फसवणूक होणार नाही, आकारण कपाती होणार नाही, पण त्याच वेळा ग्राहकालाही बऱ्यापैकी 10% 5% कमी किमतीला वस्तू मिळेल. म्हणजे ग्राहकांचंही कल्याण, उत्पादकाचंही कल्याण. पण प्रोसेसमध्ये सगळा मध्यस्थ आम्ही नष्ट केला का? नाही केला. ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीमध्ये अर्चांना त्यांची दुकानं उघडायचा परवानगी आहे. रीतसर परवाना घेऊन तिथं ते दुकान टाकू शकतात. तिथं ओपन लिलावानं मालाची खरेदी विक्री करू शकतात. त्यांना कुणी बंद केलंय? त्यांना त्या मार्केट कमिटीच्या चौकटीत काम करायचं नाहीये. त्यांना चौकटीच्या बाहेर जाऊन आणि मग त्याचं समर्थन कसं करायचं, प्युअरली कॉम्पिटिटिव्ह मार्केट मेकॅनिझम मध्ये आम्हाला काम करायचं, स्पर्धात्मक बाजार व्यवस्थेत काम करायचं. ठीक आहे, पण साधा अर्थ या सगळ्या प्रकरणीमध्ये एपीएमसी हळूहळू नष्ट होणार आणि हे फारसं फायद्याचं नाही असा अनुभव बिहार सरकारचा आहे. रेडी म्हणजे उपलब्ध साहित्याप्रमाणे असं दिसतं की बिहारमध्ये एपीएमसी कायदा रद्द करण्यात आला आणि शेतीमालाचा बाजार खुला आहे. त्याचा अनुभव शेतकऱ्यांना फायद्याचा नाही असा सगळ्यांचा रेकॉर्डवरचा पुरावा. आता मगाशी मी वाद समेट, डिस्प्यूट, सेटलमेंट वगैरे तर बोललो, तर ते सरकारी अधिकाऱ्याच्या हातात देणं हे फारसं चांगलं नाही, योग्य नाहीये, ते चुकीचं आहे.
का तर शेतकऱ्याची सौदा शक्ती कमी असते, कायदा समज कमी असते. बऱ्याच वेळा आता हे इंग्रजीतले कायदे कोण वाचणार हो? कुठला शेतकरी वाचणार मला सांगा? कुठला शेतकरी नेता तरी हे वाचणार आहे का नाही मला शंकाच आहे. आणि मग काही लोकांनी शेतकरी नेत्यांनी देखील या कायद्यांचं समर्थन केलंय. मला त्याचं सगळ्यात आश्चर्य वाटलं की काही शेतकरी नेत्यांनी या कायद्यांचं समर्थन करणं मी समजू शकतो कुठल्या अर्थानं की शेतकऱ्याला पूर्ण स्वातंत्र्य द्या. मग माझा प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला आता स्वातंत्र्य नाही असं कुठं आहे? आताही आहे स्वातंत्र्य. पण शेतकरी त्या मार्केट कमिटीतच का जातो? एकाच ठिकाणी एकाच वेळी सहजासहजी मालाची विक्री करता येते, लवकर विक्री करता येते, रोख पैसा लवकर मिळतो, ओळखीचा व्यापारी असतो, ओळखीचा आडत्या असतो, ओळखीचा मध्यस्थ असतो, मध्यस्थामार्फत इतर काही ऍडव्हान्सेस अमुक तमुक अशा व्यवस्था होऊ शकतात. अनेक गोष्टी आहेत. पण ते असून देखील तिथं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. मला माल तिथं नेऊन विकायचा का बाहेर कुठं रस्त्यावर विकायचा? मला रस्त्यावर माल विकायला बंधन आहे असं कुठल्या कायद्यात सांगितलंय सांगा? नाहीच आहे. आता तिसरा जो प्रश्न त्यामध्ये आणखी एक संदर्भ देतो. म्हणजे असं रेफरन्स वर्तमानपत्रातनं वाचला. मध्य प्रदेश किंवा हे राजस्थान वगैरे ही जी मधली राज्य आहेत, त्या राज्यात कुठंतरी पेप्सी कंपनीनं शेती उत्पादकांच्या बरोबर करार केले आणि काहीतरी चुकलं. आणि मग कंपनीनं त्या शेतकऱ्यांच्यावर 1-1 कोटी रुपयाचे नुकसान भरपाईचे दावे लावले. फक्त 1 कोटी रुपयाचा दावा नुकसान भरपाईचे कुठल्या शेतकऱ्याला परवडणार आहे? इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही एका पेप्सी कंपनीच्या विरोधात किती शेतकरी एकत्र येऊ शकतात? शेतकरी संघटना त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे का? अवघड आहे. हे ऐकायला लिहायला फार सोपं असतं, पण प्रत्यक्ष व्यवहारात ते फार अवघड असतं. तर तसा प्रकार तिथं पेप्सी कंपनीच्या बाबतीत झालेला आहे. पुढचा जो भाग आहे म्हणजे जे 3 कायदे झाले त्यातला जो तिसरा कायदा आहे, म्हणजे शेतकऱ्याला आपल्या मालाच्या विक्रीच्या किमतीचं ॲश्युरन्स, भविष्यातली किंमत कशी मिळणार किंवा व्यापाऱ्याचा आणि माझा करार कसा होणार, त्या कराराप्रमाणे मी कुठलं बियाणं वापरायचं, किती वापरायचं, त्याला किती पाणी वापरायचं, औषधं कुठली वापरायची, शेतीची मशागत कशी करायची. करार म्हणजे हे सगळं आलं ना. शेतकऱ्याच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेवर व्यापाऱ्याच्या गरजेप्रमाणे कराराची बंधनं येणार. यामध्ये शेतकऱ्याचं डिसिजन मेकिंग फ्रीडम जे आहे ते सगळं वाटेल लागलं. त्यांच्या हातात काहीच राहत नाही. आणि मग सगळ्यात वाईट जो परिणाम होण्याची शक्यता आहे, धोकादायक सोशली, शेत जमिनीच्या मालकीचं केंद्रीकरण होण्याची शक्यता. हळूहळू शेती, लहान लहान शेतकऱ्यांची शेती मी विकत घेणार, हे विकत घेणार, तुम्ही विकत घेणार. मग आमच्याकडच्या शेती पुण्याचा व्यापारी विकत घेणार. पुण्यातल्या व्यापाऱ्याकडनं मुंबईचे मोठे व्यापारी विकत घेणार, कलकत्त्याचे व्यापारी घेणार, पटण्याचे घेणार, अहमदाबादचे घेणार. म्हणजे शेतीचं निगमीकरण ज्याला आम्ही म्हणतो, कॉर्पोरेटायझेशन. म्हणजे जशा औद्योगिक कंपन्या कॉर्पोरेट कंपन्या असतात तशा शेतीच्याही कंपन्या होण्याची शक्यता आहे. आणि त्याचा अनुभव शेतकरी वर्गाच्या दृष्टीनं अत्यंत कडवट आहे असा जागतिक इतिहास दाखवतो. ब्राझील आणि मेक्सिकोमध्ये हे प्रकार झाले कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे. आपल्याकडे देखील कॉन्ट्रॅक्ट करार शेतीचं बोललं जातं बरं का नेहमी, आणि काही ठिकाणी चालू आहे म्हणे. त्याचा अनुभव काय माझ्या वाचनात फारसा आलेला नाहीये. पण आता जागतिक अनुभव काय सांगतो, ब्राझील आणि मेक्सिकोचा अनुभव हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं कडवट आहे. शेतकऱ्याचा त्यात फायदा होत नाही, फायदा फक्त व्यापारी भांडवलदारांचा होतो. शेवटचा एक मुद्दा आहे म्हणजे या प्रश्नांच्या बाबतीतला, की वी आर ए फेडरल कंट्री. आम्ही संघराज्य आहोत, केंद्र सरकार आणि घटक राज्य. आता या संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्राचे अधिकार कोणते, घटक राज्यांचे अधिकार कोणते, कुणाला कुठले कर बसवता येतात, कुणाला कुठला खर्च करता येतो, कुठली जबाबदारी कुणाची, हे सगळं घटनेमध्ये दिलेलं आहे. अतिशय काळजीपूर्वक दिलेलं आहे. मी मुद्दाम घटनेची कॉपी आणून ते चाळलं तेव्हा असं दिसलं की शेती हा विषय घटक राज्यांच्या यादीतला आहे.
म्हणजे घटनेमध्ये 7व्या परिशिष्टात ज्या 3 याद्या दिल्यात त्यातल्या दुसऱ्या यादीमध्ये म्हणजे राज्यांची यादी त्यात यादी क्रमांक 14 यादीतला क्रमांक 14 हा शेतीविषयी आहे. म्हणजे शेतीच्या बाबतीतले कायदे धोरण व्यवस्था हे कुणी ठरवायचं आहे? राज्यांनी ठरवायचं. मग तुमच्या माझ्या पुढे आता लगेच प्रश्न असा निर्माण होतो की असं असून देखील हे तिन्ही कायदे केंद्राने केले तर काय कारण आहे? त्याने ते कायदेशीर आहे बरं का. म्हणजे केंद्रानं कशाचा तरी आधार घेऊनच ते केलंय. त्यांनी असं दाखवलं की संयुक्त यादी जी असते कॉन्करंट लिस्ट म्हणजे ज्या यादीतल्या विषयावर केंद्र सरकारही कायदा करू शकतं, राज्य सरकारही कायदा करू शकतं आणि त्या 2 कायद्यात जर संघर्ष आला तर केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरतो. अशा प्रकारची यादी जी असते तिला संयुक्त यादी म्हणतात. संयुक्त यादीच्या कलम 33 प्रमाणे कलम म्हणण्यापेक्षा क्रमांक 33 मध्ये शेतमालाचा व्यापार शेतमालाचा व्यापार हा संयुक्त यादीत आहे. तेवढ्या एका गोष्टीचा घटनेतला आधार घेऊन त्यांनी हे तिन्ही कायदे त्याला पाहिजे तसे केले. आता आपण तुम्ही त्या एकूण मांडणीला जे नाव दिलंय संधी आणि आव्हाने त्या मुद्द्याकडे मी येतो. मगाशी एका गोष्टीचा उल्लेख केला की या 3 कायद्यांची अंमलबजावणी जशीच्या तशी विदाउट एनी मॉडिफिकेशन जर झाली तर खाजगी गुंतवणूक वाढेल आणि ती वाढेल. मलाही त्याच्याबद्दल काही शंका नाही वाढेल. अहो व्यापारी वर्गाला आपण केलेल्या गुंतवणुकीवर बऱ्यापैकी 4 पैशाची परतफेड मिळतीये, रिटर्न मिळतोय असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा तो गुंतवणूक करणार. म्हणजे अगदी टोकाचं उदाहरण असं घडणार नाही पण टोकाचं उदाहरण मी मोठा भांडवलदार आहे. एक 7-8-10 लहान लहान शेतकरी आहेत. प्रत्येकाला स्वतःची विहीर काढता येत नाही. मी काय सांगेन सगळ्यांना असं करा तुमच्या सगळ्यांच्या शेताच्या मध्ये कुठेतरी एक जागा सगळ्यांनी मिळून द्या. मी तिथं मोठी विहीर काढतो आणि इरिगेशन स्कीम तयार करतो. ती सगळी गुंतवणूक माझी असेल. पाणी मी तुम्हाला विकत देईन. तुम्ही पिकवा. हे एक उदाहरण म्हणून टोकाचं उदाहरण म्हणून सांगतोय. खाजगी गुंतवणूक शेतीमध्ये येईल असे जे म्हणतात त्याचं हे उत्तर आहे. सध्या ज्या आमच्याकडे गावागावातनं कोऑपरेटिव्ह लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत त्या कोऑपरेटिव्ह राहणार नाही तो उद्याच्या खाजगी होतील. आणि तुम्हाला माहित आहे की काही ठिकाणी खाजगी विहिरीचं पाणी दुसऱ्याला विकलं जातं. मग विहिरीच मी काढतील. मला तुमची जमीन नको विहीर काढण्याची तेवढी जागा द्या तेवढी जसं आता हे टॉवर उभा करण्यासाठी जागा घेतात तशी विहीर काढण्यासाठी जागा द्या आम्ही विहीर काढतो पाणी विकतो. म्हणजे टोकाचं उदाहरण आहे हे अतिशयोक्त उदाहरण आहे पण असं होणार नाही असं काही म्हणता येणार नाही. आता ही गुंतवणूक कशा कशात होऊ शकते एक उदाहरण मी पाणी पुरवठ्याचं दिलं. उद्या वीज पुरवठ्याचं तसं होईल. म्हणजे गावात मी विजेचा एक ट्रान्सफॉर्मर बसवेल बोर्डाकडनं मी वीज विकत घेईन गावातल्या शेतकऱ्यांना सांगेन तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही वीज देतो. माझं 10% कमिशन 5% कमिशन काही बंडिंग जमिनीचं बंडिंग करण्याच्या बाबतीत खाजगी भांडवल येऊ शकतं. गोदाम खाजगीच होतील. एकटा काय जुन्या काळामध्ये मला माझ्या आजोळी आणि माझ्या काही नातेवाईकांच्या गावात मी जायचो. मला अजूनही आठवतंय की घरात वर जात असताना पहिल्या पडवीत पेव असायचं. पेव धान्य साठवण करण्याची पारंपरिक व्यवस्था. आज कुठे पेव वापरतात का नाही मला माहित नाही. गोडाऊन कोण करणार? गावात प्रत्येक जण काही गोडाऊन बांधणार नाही. तेवढी जागा नसते आणि साहजिकच मग गोडाऊन हा व्यापारी उद्योग. गोडाऊन मध्ये कुणाच्या मालाला कसं साठवून द्यायचं किती भाडं घ्यायचं त्याचा खर्च कसा करायचा त्याची व्यवस्था कशी करायची वगैरे वगैरे हे सगळं आणि या सगळ्या क्षेत्रासाठी लागणारं जे शिक्षण असेल व्यवस्थापन असेल प्रशिक्षण असेल
त्या सगळ्यामध्ये ही गुंतवणूक होईल खाजगी, पण ती सगळी भांडवलदारांची असेल, ती शेतकऱ्याची स्वतःची असणारच नाही. आता हे होणं चांगलं का वाईट? गुंतवणूक कुठल्याही क्षेत्रात होणं हे केव्हाही चांगलं, पण त्या गुंतवणुकीची मालकी कोणाकडे असणार आहे? शेत जमिनीची मालकी 100 लोकांच्याकडे आणि त्याला होणाऱ्या पाणी पुरवठ्याची मालकी मात्र 2 लोकांच्याकडे. असं जर काही समीकरण तयार व्हायला लागलं तर त्यामध्ये सामाजिक तणाव, राजकीय तणाव, आर्थिक तणाव हे निर्माण. दुसरा प्रश्न असा आहे की हे सगळे कायदे केल्यामुळं शेतीची उत्पादकता वाढेल का? प्रोडक्टिव्हिटी ग्रोथ. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आमच्या देशामध्ये अन्नधान्याचं उत्पादन वाढलं, कडधान्याचं उत्पादन वाढलं, त्यांची प्रोडक्टिव्हिटी ही वाढली, तर एकरी उत्पादकता. पण जगातलं मग मका असेल, गहू असेल, तांदूळ असेल, ऊसाचा फक्त अपवाद आहे, कापसाचा अपवाद आहे, पण सगळी कडधान्य असतील, तेलबिया असतील, या सगळ्या क्षेत्रात जगातलं सगळ्यात जास्त एकरी उत्पादन इतरत्र आहे, आमच्याकडे नाहीये. त्याच्या 1/3, 1/4, काही ठिकाणी 50% या लेव्हललाच आम्ही आहे, उत्तमातली उत्तम उत्पादकता. तर या गुंतवणुकीमुळं जर उत्पादकता वाढीला मदत होणार असेल तर ती संधी आहे. पण आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होणार असेल तर ते आव्हान आहे. म्हणजे संधी आणि आव्हान एकाच नाण्याच्या 2 बाजू होतात असं आपल्याला म्हणावं लागतं. मगाशी मी त्याचा उल्लेख केला जमीन मालकीचं केंद्रीकरण आणि मगाशी मी सांगितलं की आता आकडाच दिला मी तुम्हाला 86% जवळ मार्जिनल अँड स्मॉल फार्मर हे सगळे विकले जाणार. त्या व्यापारी बाजारपेठेमध्ये त्यांचं टिकून राहणं अशक्य आहे. या जमिनी गावागावातली मोठी मंडळी विकत घेणार. म्हणजे एका अर्थानं 50-100 वर्षापूर्वीचा गावातला दुकानदार, व्यापारी, सावकार हा वेगळ्या रूपात आज जमीनदार होणार. जमिनीची आणि रीतसर कायदेशीर जमीन मी विकत घेणार. मला परवडत नाही म्हणून मी विकणार. तुम्हाला परवडतं, तुमच्याकडे भांडवल आहे म्हणून तुम्ही विकत घ्या. हे व्हायलाही माझी हरकत नाही आहे, जर माणसं आमच्या देशात कमी असतील तर. पण या प्रक्रियेमध्ये जे लोक लहान जमिनी विकतील, सीमांत जमिनी धारणा विकतील, ते भूमिहीन शेतमजूर. हा भांडवलदार शेतकरी काय करणार? आपल्या शेतावर यंत्र वापरणार, मजूर वापरणार. हे जे भूमिहीन शेतमजूर होतील त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा सोडवणार? त्यांना एक तर तुम्ही रोजगार दिला पाहिजे, तो देण्याची शक्यता मला दिसत नाही. त्यांचं काय करायचं? शहरात त्यांना रोजगार आहे का? आत्ताच्या परिस्थितीमध्ये या माणसांना शहरात रोजगार नाही. टेक्नॉलॉजिकल चेंज एवढी मोठी आहे की टेक्नॉलॉजी फील्डमध्ये देखील टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट येत आहे. यांत्रिकीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात. आता राहिला प्रश्न बेटर प्राइसेस. कुणी काही म्हणू, साध्या इकॉनॉमिक्स क्रायटेरियाचा विचार केला तर व्यापारी कमीत कमी किमतीला माल विकत घेणार आणि जास्तीत जास्त किमतीला विकणार. आणि ती जास्तीत जास्त माल विकत केव्हा घेणार? सुगी झाली घेणार. आणि शेतकऱ्याची वाट बघण्याची कुवत नाही ना. हे सगळे लहान शेतकरी आहेत, कधी एकदा माल विकतोय आणि कधी एकदा कॅश घेतोय आणि घरचा व्यवहार चालवतोय, अशी त्यांची अवस्था असते. त्यामुळं कमीत कमी किमतीला माल विकत घेणं आणि साठवून जास्तीत जास्त किमतीला विकणं हे व्यापाऱ्याचं उद्दिष्ट असणार. त्यामुळं खरा फायदा कोणाला होणार? व्यापारी वर्गालाच होणार. म्हणजे शेतकऱ्याला कमीत कमी किमतीला माल विकावा लागणार. तुम्ही मी शहरातले जे ग्राहक आहोत त्याला मात्र पूर्वीच्याच पद्धतीनं जादा किमतीला माल विकत घ्यावा लागणार. त्यामुळं इन्फ्लेशनचा प्रश्न, भाववाढीचा. आणि भाववाढ जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा भाववाढीचा एक सामान्य परिणाम सगळीकडे जगभर दिसतो, तो विषमता वाढीचा. एकीकडे दारिद्र्य वाढतं, एकीकडे संपत्ती वाढते आणि मध्ये खड्डा. विषमता, प्रचंड मोठी विषमता असते.
आणि ज्या व्यवस्थेमध्ये मोठी विषमता असते, ज्या व्यवस्थेमध्ये मोठी भाववाढ असते, त्या व्यवस्थेमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण होते, इन्स्टॅबिलिटी निर्माण होते. तोही मोठा प्रश्न असणार. मगाशी अगदीच सुरुवातीला त्याचा म्हणजे उल्लेख केला बेटर बेटर व्हॅल्यू चेंजचा. म्हणजे वेगवेगळ्या प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यावर कोण गावात करेल, कोण तालुक्याला करेल, कोण जिल्ह्याला करेल, व्हॅल्यू चेन्स तयार होतील. त्या प्रमाणात थोडा बहुत रोजगारी निर्माण होईल. मग काय नेमका फायदा होणार आहे म्हणून हे सगळं केलं, तर एक आर्ग्युमेंट असं केलं जातं आणि आजच्या वर्तमानपत्रात इंडियन एक्सप्रेसमध्ये काल आणि आज चांगले दोन लेख आहेत की आम्ही एक्सपोर्ट लेड ग्रोथ मॉडेल स्वीकारलं पाहिजे. आम्ही आमच्या मालाची निर्यात जगात केली पाहिजे, तर आमचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. नाही तर आम्ही आतल्या आत अशी आकुंचित पाऊस जाणार आहे, वाढणार नाही. मोठ्या माणसांनी लिहिलेले लेख आहे, शौमिक चक्रवर्ती आणि अरविंद सुब्रमण्यम. अरविंद सुब्रमण्यम हे आपल्या देशाचे पूर्वीचे इकॉनॉमिक ऍडवायझर. तर ऍग्रिकल्चरल एक्सपोर्ट्स वाढण्याची शक्यता आहे, पण त्याचा फायदा व्यापारी घेणार आहेत, शेतकऱ्याला मिळणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्या प्रक्रियेत आमची लोकसंख्या अतिरिक्त असल्यामुळं आणि अजूनही शेतीमध्ये एकूण देशाच्या रोजगाराच्या 65 ते 70% रोजगार अजूनही शेतीत आहे. या शेतीच्या जमीन मालकीचं केंद्रीकरण झालं की यांत्रिकीकरण होणार, भांडवलीकरण होणार आणि हाताला आणि पायाला काम राहणार, शारीरिक कष्टाला काम राहणार नाही, तिथं यंत्र येणार. मग हे जे बेरोजगार ग्रामीण शेतमजूर असतील, भूमिहीन शेतमजूर असतील, यांनी कुठं जायचं? गावात काम नाही. आता किमान मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, अहमदाबाद, अलाहाबाद, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, तिरुअनंतपुरम या मोठ्या शहरात जाऊ की मायग्रेट झालेली लेबर फोर्स काम तर करते. आता या शहरात आणखी लोक जर मायग्रेट होणार असतील तर त्यांना काय तिथं झोपडपट्टीत भीक मागण्याशिवाय दुसरा उद्योगच राहणार नाही. त्यामुळं निर्माण होणाऱ्या बेरोजगारीचं काय, हा माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एकूण म्हणजे ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस केल्यानंतर, वस्तुनिष्ठ निकषावर विवेचन केल्यानंतर, समजून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्या त्या कायद्यातल्या सगळ्या टेक्निकल व्याख्या समजून घेतल्यानंतर या देशाचा प्रातिनिधिक शेतकरी जो लहान शेतकरी आहे, मी शेवटी आता हे प्युअर पॉलिटिक्स आहे, या देशाचा प्रातिनिधिक शेतकरी कोण? उत्तर प्रदेशचा जमीनदार नाही हो, नवाब नाही. या देशाचा प्रातिनिधिक शेतकरी आमच्या कवटेपिरांमधला 2 एकराचा, 1.5 एकराचा, जास्तीत जास्त 5 एकराचा शेतमालक. याच्यापेक्षा मोठा शेतकरी हा प्रातिनिधिक शेतकरी होत नाही. या शेतकऱ्याच्या हिताचा जर विचार करायचा झाला तर गतिमान प्रगतीशील समाज व्यवस्थेमध्ये कायदे बदलत जाणं हे आवश्यक असतं. कायदा बदलला म्हणजे 2 गोष्टी होतात, एक कायद्यात किरकोळ दुरुस्त्या करणं किंवा कंप्लीट आहे तो कायदा रद्द करणं. माझं काय मत आहे, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट असेल, एपीएमसी ऍक्ट असेल, इंटरस्टेट ट्रेडवर असलेली बंधनं असतील, या सगळ्यांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या, सामान्य शेतकऱ्याच्या, लहान शेतकऱ्याच्या हितासाठी होणारे बदल करण्यासाठी कायद्यात कुठेतरी बारीक सारीक बदल करावे लागतात. सगळा कायदा बदलण्याची काय गरज आहे? आता यांनी हे 3 कायदे आणि एका झटक्यात 3 मोठे कायदे जे गेली 60-65 वर्ष या देशात चालत आले, ते कायदे तुम्ही एकदा दणक्यात बदलता आणि तेही केव्हा? संसदेचं रितसर अधिवेशन होत नाही अशा अवस्थेत. हे पॅन्डेमिक जे झालं, कोविड जे झालं, त्यामुळं एकूण लोकसभेचं कामकाज, राज्यसभेत खरं कायद्याची आम्हाला माहीत असलेली, अभ्यासकाला माहीत असलेली जी प्रक्रिया आहे ती आहे. विधेयक आणावं, विधेयकाची कारणं सांगावी, मग राज्यसभेत किंवा लोकसभेत कुठंतरी असं दिसतं तेव्हा हे अभ्यास समितीकडे पाठवा. अभ्यास समितीनं त्याचा 1 महिना, 2 महिने, 3 महिने अभ्यास करून लोकमत घेऊन काय सुधारणा कराव्या लागतील याचा विचार करून नव्यानं ड्राफ्ट केलेलं बिल ते पुढच्या अधिवेशनात
इंट्रोड्यूस करणं, त्याच्यावर चर्चा घडणं, फेस टू फेस चर्चा घडणं, त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टींची दुरुस्ती करणं आणि मग कायदा मंजूर करणं, ही थोडीशी काय म्हणतात वेळ खाणारी प्रक्रिया आहे. पण गडबडीनं गोंधळ करण्यापेक्षा सावकाशीनं शिस्त करणं अधिक चांगलं असं मानणाऱ्यापैकी मी आहे. खरं म्हणजे शेतीतली एक गोष्ट मला आठवते. मला आठवतंय जुन्या काळामध्ये त्यावेळा SSCच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या अभ्यासक्रमामध्ये टेक्स्टमध्ये एक गोष्ट रिपिंग रेस नावाचा, तुमच्या वाटत असणार नाही पण ते आमच्या पिढीला माहित आहे. रिपिंग रेस म्हणजे काय असतं, इंग्लंडमधली गोष्ट आहे, युरोपमधली गोष्ट आहे. सुगीच्या काळामध्ये शेतकरी झपाट्यानं काम व्हावं, चांगलं काम व्हावं म्हणून शेतावर स्पर्धा लावतात. तो आज गहू कापायचा आहे, स्पर्धा. मग जो जास्तीत जास्त स्वच्छ पद्धतीनं नीटनेटक्या पद्धतीनं कापून व्यवस्थित पेंड्या करून ठेवेल त्याचा नंबर पहिला. गावातल्या सगळ्या याच्यामध्ये चर्चा करते, कुटुंब असतं, नवरा बायको जोडी असते. ती बायको आपल्या नवऱ्याला सांगते की उगा गडबड करायची, नीटनेटक्या पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ बांधणी करत करत रोज आहेत, एकाही ठिकाणी कचरा राहणार नाही अशी काळजी घ्यायची. आपला नंबर नाही आला तरी चालेल. आणि आज ती महिला दिन आहे ना, किसान महिला दिन, त्या अर्थाने आठवण झाली, ते बरंच झालं एका अर्थानं. त्या गोष्टीचा शेवट असा आहे की सगळ्यात मागे हे राहतात, पण सगळ्या गोष्टींचे निकष एकत्र केल्यानंतर नंबर त्यांचा येतो. आणि मग त्याचं ती हिसाब नीतीमध्ये तात्पर्य असतं का नाही, तसं या गोष्टीचं तात्पर्य काय, स्लो बट स्टेडी विन्स द रेस. सावकाश परंतु व्यवस्थित जे असतं त्याला यश मिळतं. माझं मत असं आहे की या देशात अजूनही शेतीवर जगणारी 60-70% माणसं आहेत. शेतीवर रोजगारासाठी अवलंबून असणारी 60% माणसं आहेत. शेतीचं उत्पादन हे देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचं मुख्य साधन आहे. हे 3 महत्वाचे मुद्दे एकत्र लक्षात घेतले तर शेतीच्या एकूण व्यवस्थेवर आणि व्यापार व्यवस्थेवर कुठल्या तरी सेक्टोरल इंटरेस्ट ग्रुपचं दडपण लक्षात न घेता कायदा करणं आणि त्याचा निकष एकच, आमचा जो प्रातिनिधिक लहान शेतकरी आहे त्याची उत्पादकता कशी वाढेल, त्याचा रोजगार कसा वाढेल, त्याला मिळणारं उत्पन्न कसं वाढेल, त्याच्या शेतामध्ये जास्त गुंतवणूक कशी, अशा 4 गोष्टीच्या आधारानं तुमचा कायदा जर या 4 गोष्टी वाढवणारा असेल तर त्याचं स्वागत करा. तुमचा कायद्यामुळे जर या 4 गोष्टी त्या व्यक्तिगत शेतकऱ्याच्या दृष्टीनं होणार नसतील तर काहीतरी फेरविचार केला पाहिजे असं अतिशय प्रामाणिकपणानं तळमळीनं मला वाटतं. आणि म्हणून माझी स्वतःची भूमिका अशी आहे की या बाबतीत सर्व राजकीय नेत्यांनी, सर्व अर्थशास्त्रज्ञांनी, सर्व शेतकरी नेत्यांनी, शेतकरी बंधूंनी काळजीपूर्वक समजून घ्यावं. मी सांगितलं तेच 100% बरोबर आहे किंवा माझंच म्हणणं बरोबर आहे असा माझा आग्रह नाही आहे, पण किमान समजून घ्या. समजून घेतल्यानंतर भूमिका व्यक्त करा आणि मग त्याचं स्वागत करायचं का त्याला विरोध करायचा का, त्यात बदल करायचा. आणि लोकशाहीमध्ये विरोधासाठी विरोध नसतो, दुरुस्तीसाठी विरोध असतो. या कायद्यामध्ये काही दुरुस्ती करता येतील का असाही विचार करावा लागेल. या रामेटी युनिटनं या विषयावर, अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी, मांडणी करण्यासाठी मला आमंत्रित केलं. आपण सगळ्या लोकांनी हे शांतपणानं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. आपण चर्चेसाठी काय तुम्ही म्हणाल तसं 15, 20, 25 मिनिटं जे असतील ती वापरूया, पण चर्चा करू. थँक्यू. धन्यवाद सर. अत्यंत सविस्तरपणे आणि नेमकेपणाने आपण चर्चा केली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना विनंती करतो की आपले काही प्रश्न असतील या अनुषंगानं आपण आपला माईक अनम्यूट करून डायरेक्ट विचारू शकता किंवा आपल्याला त्याची अडचण असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. सर, माझा असा प्रश्न होता की शेतकऱ्यांना जे आपल्या शेतमाल विक्रीबद्दल जे स्वातंत्र्य दिले गेले या कायद्यामध्ये, तर शेतकरी हा असा किती टक्के शेतकरी वर्ग आपल्याकडे आहे की जो स्वतःहून व्यापार करतो? अपेक्षित दर एक याच्यापुढे आणि काय विचारणार आहात का? इथंच प्रश्न संपला. शेतकरी मला तुमच्या वेळेचं व्यापार बंधन आहे, करणारे माझ्यावर लक्ष शेतकरी आहे. नाहीत असं उत्तर आहे.
हे बघा, तुम्ही हॅलो. समजून घ्या. मी 2-3दा रिपीट केलं, की आमच्या एकूण शेतकऱ्यांच्या पैकी 86-85% शेतकरी हा सीमांत शेतकरी किंवा भूधारक आहे. अशा शेतकऱ्यांच्याकडे जे पिकतं ते विक्रिय फारसं असत नाही. मुळात कुटुंबात जेवढं खपवायचं तेवढंच वापरलं जातं. जे काही विक्रिय असतं ते स्थानिक व्यापाऱ्याला किंवा तालुक्याच्या व्यापाऱ्याला किंवा जिल्ह्याच्या व्यापाऱ्याला विकलं जातं. तुमच्या प्रश्नातला मुख्य रोग कसा आहे, की शेतकरी व्यापार करतो का? तर त्याचं उत्तर नकारार्थी आहे. शेतकरी माल विकतो, तो व्यापार करत नाही. त्याच्याजवळ असलेला सरप्लस जो काही असेल माल, तो येणाऱ्या कुठल्या तरी सोयीस्कर व्यापाऱ्याला विकून तो मोकळा होतो, 4 पैसे रोख मिळवतो. त्याच्या दृष्टीनं रोख पैसा हातात येणं हे महत्वाचं असतं. फायद्यानं विक्री करणं हे महत्वाचं नसतं. सर यामध्ये एक प्रश्न असा की उपस्थित होतो की सर्व क्षेत्रामध्ये, शाळेमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये सर्वीकडे खाजगी गुंतवणूक किंवा ह्या गोष्टी चालतायत. पण ऍग्रिकल्चर मध्ये गुंतवणूक किंवा मुक्त व्यवस्था जर आणायचं म्हणलं तर अशा प्रकारचा विरोध होतो. म्हणजे सरकार सर्व लोकांना शासकीय शाळा, बाकी खाजगी शाळा चालतात, खाजगी गाड्या चालतात, सर्व गोष्टी चालतात. पण शेतीमध्ये खाजगी गुंतवणूक आली किंवा खाजगी क्षेत्र जर आलं तर ते नको असतं. याविषयी म्हणजे शेतकऱ्यांच्यामध्ये शेतकऱ्यांचा विकास होऊ नये का शेतकऱ्यामध्ये शेतीमध्ये खाजगी गुंतवणूक येऊ नये, कुठली नेमकी भूमिका आहे याविषयी? तर एक महत्वाचा प्रश्न असा लक्षात घ्या, की गुंतवणूक करणारा स्वतःच्या नफ्यासाठी गुंतवणूक करतो का गुंतवणुकीचा फायदा इतर कुणीतरी घ्यावा म्हणून करतो? शेतीच्या बाबतीत जमीन हे उत्पादनाचं मुख्य साधन आणि हे जमीन उत्पादनाचं मुख्य साधन लहान लहान लोकांच्या व्यक्तिगत मालकीचं राहतं. अशा ठिकाणी उत्पादनाची प्रक्रिया करण्यासाठी खाजगी गुंतवणूकदार जे सेवा किंवा जी वस्तू निर्माण करतो ती ज्या व्यक्तीला तो विकणार आहे ज्या किमतीला, त्या किमतीला त्या लहान शेतकऱ्यांना ती परवडत नाही, तो घेणार नाही. आणि त्यामुळं अ, खाजगी क्षेत्रामध्ये भांडवलदार वर्ग जोपर्यंत खाजगी शेती क्षेत्र मुक्त नाही, मुक्त म्हणजे जिथं जमीन केव्हाही खरेदी करता येते, विकता येते, माल म्हणेल त्या किमतीला घेता येतो, विकता येतो, माल म्हणेल तितका साठप करता येतो, विकता येतो. इथं माल विकता न विकता कर्नाटकात विकता येतो, कर्नाटकात न विकता बंगालमध्ये विकता येतो, जिथं टंचाई असेल अशा ठिकाणी विकता येतो. असं स्वातंत्र्य असेल तर मी भांडवलदार म्हणून, व्यापारी म्हणून शेतीमध्ये पाण्यासाठी, विजेसाठी, वाहतुकीसाठी, गोडाऊनसाठी गुंतवणूक. जोपर्यंत हे स्वातंत्र्य मला मिळत नाही तोपर्यंत मी शेतीत का गुंतवणूक करू? जमीन काय माझ्या मालकीची असत नाही. मग पर्याय काय राहतो? ती जमीन माझ्या मालकीची करणं. आणि या सगळ्या कायद्यातनं ते होणारच आहे. जमीन हळूहळू विकून लहान लहान शेतकरी, अल्पभूधारक, सीमांत भूधारक हे जमिनी विकून बाहेर पडणार आहेत. त्यांना वाटतंय की शहरात रोजगार मिळेल, दुर्दैवानं त्यांच्या तिथेही रोजगार मिळणार नाही. आणि तेव्हा लक्षात येईल की ह्या कायद्याचं सामाजिक फलित काय, चांगलं असणार. प्रशिक्षण हॉलमध्ये उपस्थित आहेत त्या लोकांनी उपस्थित केलेलं आहे की बिहारमध्ये अशा प्रकारचा पूर्वी एपीएमसी होत्या, पण त्यानंतर बिहार सरकारनं कायद्यामध्ये बदल केला आणि तिथले एपीएमसी बंद होऊन तिथल्या लोकांना बाजारपेठेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातून शेतकऱ्यांची काय अवस्था झाली, तशी अवस्था या कायद्यामधून होईल का अशी शंका उपस्थित केलेली आहे. याविषयी सर मार्गदर्शन करत आहेत. ओके. बरं का, बिहारचा उल्लेख मी माझ्या मांडणीची केला. आता इतरांनी वाचलेलं आहे हे मला ऐकून फार समाधान वाटलं की बिहारमध्ये एपीएमसी रद्द झाल्याबरोबर तिथल्या शेतकऱ्यांची, शेत उत्पादकांची पिळवणूक, एक्सप्लॉयटेशन, जुन्या काळात 50-60 वर्षापूर्वीच्या काळामध्ये जसे व्यापारी अडते या शेतकऱ्यांची पिळवणूक करत होते, नेमकी त्याच पद्धतीची परत पिळवणूक बिहारमध्ये व्यापारी वर्ग करतो. आणि हे तिथं घडलं म्हणजे मेकॅनिकल आहे. ज्या ठिकाणी मला पैसा मिळवणं शक्य आहे तिथं व्यापारी म्हणून मी तुमच्याकडनं पैसा मिळवणार. माझं उद्दिष्ट जास्तीत जास्त नफा मिळवणं हे आहे. त्यामुळं हे बिहारमधलं जे घडलं ते, जर एपीएमसी इतरत्र रद्द झाल्या आणि त्या रद्द होणार हे सांगण्यासाठी भविष्य कर्त्याची गरज नाही. कारण मी मगाशी सांगितलं या कायद्याप्रमाणे इतर मार्केटमध्ये, ट्रेड एरियामध्ये फी नाही, एपीएमसी मध्ये फी आहे आणि ती साधारणतः 8-9% जाते. तर कुठलाही व्यापारी, शेतमालाचा उत्पादक असेल किंवा धंदेवाला व्यापारी असेल,
तो खरेदी बाजार कुठं करेल? जिथे एपीएमसीचं मार्केट नाही तिथं करेल. कशासाठी 8% भरायचे? अहो 8% नुसतं मार्जिन हा धंदा बाहेर करण्यामुळं माझा फायदा जर 8% वाढत असेल तर मी एपीएमसी मध्ये जाण्याची गरज काय आहे? एपीएमसी ऑटोमॅटिकली इलिमिनेट होणार. म्हणजे कायद्यात कुठेही तसं म्हटलेलं नाही. आमचा एपीएमसीला विरोध आहे असा कायदा म्हणत नाही. कायदा एवढंच म्हणतो की एपीएमसी चालू राहते. व्यापाऱ्यांना तिथं जाता येईल, शेतकऱ्यांना तिथं जाता येईल, पण तिथं जाऊनच माल विकला पाहिजे असं बंधन नाही. ते जाऊन तुमचा माल विकू शकता. आणि मग हळू तेवढी ही गाठ त्याला म्हणतात ना. गाठ ही काय आहे? इतर ट्रेड एरियामध्ये फी असणार नाही. एपीएमसी 8%चा फरक म्हणजे करोडो रुपयाच्या व्यापारावर 8%चा फरक इज अ बिग बिग चंक. त्यामुळे एपीएमसी हे कायदे जसे तसे लागू झाले तर प्रत्येक राज्यातल्या एपीएमसी नष्ट होणार किंवा त्यांचं खाजगीकरण. म्हणजे आज ज्या आहेत का नाही तिथल्या त्या तिथले बोर्ड म्हणजे आता उदाहरणार्थ असं धरू नये परमिशन करून, पण सांगलीला जाताना सांगली गावातनं मिरजकडे जात असताना वसंत दादा ऍग्रिकल्चर मार्केट कमिटी असा मोठा बोर्ड आहे तो बदलेल आणि त्या बोर्डाच्या ऐवजी तिथं सांगली बाजारपेठ एवढंच बोर्ड त्याला आणि मार्केट कमिटी ऍक्ट काय आहे? बाजार व्यवस्थेचं लोकशाही नियंत्रण आहे. त्यात शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी आहेत, नगरपालिकेचे प्रतिनिधी आहेत, गावातल्या सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रतिनिधी आहेत. सगळे मिळून ते बाजार चालवतात आणि या बाजारात माल विकताना शेतकऱ्याची लूट होऊ, शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये यासाठी जेवढी काय व्यवस्था करता येईल तेवढी सगळी व्यवस्था करतात. आणि मार्केट यार्डासाठी मग सार्वजनिक जागा घेऊन ती जागा डेव्हलप केली असते, रस्ते डेव्हलप केले असतात, पाणी पुरवठा डेव्हलप केला, हे सगळं उभा केलेलं 70-75 वर्ष चालवले. सोडायचं कशासाठी करायचे? डिस्ट्रक्टिव्ह ॲटिट्यूड. बोला बोला. हा जो कायद्याचा शेती विषय आहे तो घटक राज्यांच्या यादीतील आहे का? आणि केंद्राने त्यामध्ये हस्तक्षेप करून घटक राज्य याच्यामध्ये म्हणजे कशाचा शेतीमालाचा व्यापार या एका शब्दाचा अर्थ त्यांनी करून त्याच्यावरती कायदा केलेला आहे. तर आता जर ह्या कायद्यामध्ये बदल करायचा असेल तर घटक राज्यांचा काय रूल येतो का नाही? 100% येतो. खरं म्हणजे या मुद्द्यावर बहुतेक सगळ्या लेखकांनी आपलं मत व्यक्त केलंय आणि सगळ्यांची भूमिका अशीच आहे की या प्रकारचे कायदे पार्लमेंटमध्ये मांडण्यापूर्वी, संसदेत मांडण्यापूर्वी तशा प्रकारच्या अनेक राज्यांच्या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये आवश्यक बदल हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा परिसर नमस्कार. प्रशांत पाटील बोलतो. आपण पहिला प्रश्न संपू. मुद्दा असा आहे की शेती हा विषय 14 क्रमांकाप्रमाणे राज्य यादीतला आहे. वस्तुतः शेतीच्या संबंधातले सगळ्या प्रकारचे कायदे प्राथमिक पातळीवर राज्य सरकारच्या व्यवस्थेतनं तयार व्हायला पाहिजे आणि मग अशा पद्धतीनं सर्व राज्यांच्या विधानसभाने किंवा विधिमंडळाने तयार केलेले शेती संबंधातले कायदे जिथं व्यापाराशी संबंध येतो म्हणजे शेतमालाच्या व्यापाराशी ती संयुक्त यादीतलं 33वे कलम त्याचा आधार घेऊन त्यांनी हे कायदे केले. तर तिथं जाण्यापूर्वी राज्यांची संमती तर घ्यायला पाहिजे ना. संघराज्यात्मक व्यवस्था म्हणल्यानंतर राज्याशी संबंधित असलेल्या प्रश्नाबद्दल केंद्र सरकारनं राज्यांची संमती घेणं, त्या बाबतीतली मतं घेणं, संबंधित विधेयक तुमच्या अभ्यास समितीकडे पाठवणं, अभ्यास समितीनं त्या राज्य सरकारची मतं घेणं, ही सगळी प्रक्रियाच यामध्ये दुर्लक्षित झाली. तसं झालेलं नाही आहे. इथनं पुढे करावं काय बिघडत नाही. कायदा एक 6 महिने किंवा वर्ष तुम्ही प्रलंबित करू शकता ना. लगेच लागू केलाच पाहिजे असं काय? हा प्रशांत पाटील साहेब बोला की. हॅलो प्रशांत पाटील. हा बोलतोय सर. हॅलो. हा बोला. बोला बोला. हा जर उत्पादनाच्या पातळीप्रमाणे गव्हर्नमेंटचं जर असं मत असेल या कायद्यानुसार
की उत्पादित माल आमच्याकडं आम्ही देशामध्ये इतकी चांगली प्रणाली आमच्याकडे माल भरपूर आहे गव्हर्नमेंटकडे आणि ते वाटप करू शकतोय, त्यामुळे शेतकऱ्याने कुठेही माल विकावा. तर भविष्यात जर निसर्गाच्या साथीमुळे जर उत्पादनामध्ये वाढ झाली तर तो खरेदी करायची जबाबदारी कोणाची असेल? केंद्र सरकार करणार का शेतकऱ्यांना असंच वाऱ्यावर सोडून देणार? काय आत्ताचा कायदा म्हणजे केलेला ताजा कायदा जर लक्षात घेतला तर या कायद्याप्रमाणे सरकारनं शेतकऱ्याचा माल खरेदी केलाच पाहिजे असं कुठल्याही त्या 3 कायद्यामध्ये बंधन लिहिलेलं नाही. पण तुमच्या पार्लमेंटच्या व्यासपीठावर सरकार असं परत परत म्हणतंय की आम्ही MSP बंद करणार असं कुठं लिहिलंय? आम्ही प्रोक्युरमेंट बंद करणार असं कुठं लिहिलंय? ते तात्विकदृष्ट्या थेरॉटिकली विच इज इनकन्सिस्टंट इज इनकन्सिस्टंट. ते विसंगतच आहे. म्हणजे तुम्ही एका बाजूला सांगणार शेतकऱ्याला तुला स्वातंत्र्य आहे आणि मग स्वातंत्र्य म्हणल्यानंतर जा तुला कुठं विकायचं आहे, जास्तीत जास्त किंमत मिळेल तिथं जाऊन विक की, मी तुला कुठं अडवतोय असं उद्या सरकार म्हणणार आहे. आणि शेवटच्या टप्प्याला तुम्ही जे विधान केलं तेच खरं होणार आहे की कदाचित भविष्यात शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाण्याची शक्यता आहे. ती काही टाळता येत नाही. हॅलो हॅलो हा बोला. हा, या कायद्यामधून मग शेतकऱ्यांचा फायदा काहीच होणार नाही. मग पंतप्रधान म्हणतात की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं आहे, मग ते कुठं डबल कसं होणार ते? कसं आहे काही गोष्टी या राजकीय व्यासपीठावर चालतात. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणार आहे हे राजकीय व्यासपीठावरचं विधान असतं. प्रत्यक्षात ते केव्हा डबल होणार आहे नोबडी नोज. माझं मत असं आहे की डबल होणार आहे का, एक दीडपट होणार आहे का, अडीचपट होणार आहे हे त्यावेळेस त्या किंमत पातळीवर अवलंबून राहतं. उत्पादकता फिजिकल प्रोडक्टिव्हिटी ही वाढवण्यासाठी तुम्हाला या प्रकारच्या कायद्यांची काहीच गरज नाही आहे. फिजिकल प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर खतं वाढवा, पाणी वाढवा, वीज वाढवा, बियाणं बदला, यंत्रांचा वापर करा. हे सगळं करून फिजिकल प्रोडक्टिव्हिटी वाढते. फिजिकल प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी यापैकी एकाही कायद्याचा काडीचाही उपयोग नाही. आता तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने माझं असं मत आहे की उत्पादकता वाढली की बाजारामध्ये शेतीमालाचे भाव ढासळले जातात. बर. हॅलो, आणि मग त्यावेळी मग कोणच खरेदी करणार नसेल याच्यामध्ये जर ती तरतूदच नसेल उत्पादकतात, मग MSP ठरवण्याचा अधिकार तर गव्हर्नमेंटने कशासाठी ठेवायचा? जर MSP ठरवली असेल तर त्या बंधनकारक आहे की त्यांनी ती खरेदी करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं. जर बाजारातल्या किमतीवर सरकारचं नियंत्रण असणार नाही तर MSP ठरवण्याचा अधिकारच राहत नाही ना. त्यांची जी CACP आता आहे नावात डिक्लेअर करतील. म्हणजे एक लक्षात घ्या कायद्यामध्ये 2 शब्द आहेत. त्यातल्या एका शब्दाचा अर्थ MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. हे एवढी किमान किंमत मिळाली पाहिजे. ती जर शेतकऱ्याला मिळत नसेल तर त्याचा कायदेशीर अर्थ फक्त एकच होतो, त्या किमतीला सरकारनं तो माल विकत घेतला पाहिजे. नंबर 1 सरकारनं घेतला पाहिजे. कुठल्याही व्यापाऱ्यावर तुम्हाला ते बंधन घालता येत नाही. व्यापाऱ्याला MSP दे असं म्हणता येत नाही. सरकारवरच फक्त MSPचं बंधन असतं. दुसरं एक शब्दप्रयोग काही आणि विशेषतः साखर उद्योगाशी संबंधित शब्द आहे तो स्टॅच्युटरी मिनिमम प्राइस SMP नावाचा एक शब्द. आता ऊसाची किंमत इतकी टनाला असली पाहिजे हे वैधानिक किमान किंमत म्हणून ठरवलं जातं आणि तो करार शेतकरी म्हणजे ऊस उत्पादक आणि कारखाना यांच्यात बंधनकारक असतो. तिथं त्या कारखान्याला तो ऊस त्या किमतीपेक्षा कमी किमतीला घेताच येत नाही. ते कायदेशीर बंधन होतं. पण हे या पद्धतीचं बंधन गव्हाला लागू करता येत नाही, तांदळाला लागू करता येत नाही, तुरीला लागू करता येत नाही, मटकीला लागू करता येत नाही, मुगाला लागू करता येत नाही. कशाला लागू करता येत? कापसाला लागू करता येत नाही. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी असा प्रश्न विचारात घ्या की हे स्वातंत्र्य नेमकं कुणासाठी आहे? लहान शेतकऱ्यासाठी आहे का व्यापाऱ्यासाठी आहे? लहान शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये व्यवहार होत असताना कोण उजवा ठरतो? कोणाची ताकद जास्त असते? जुन्या काळापासून आतापर्यंत सगळा अनुभव लक्षात घेतला तर पेढीवर बसलेला जो व्यापारी आहे तो गादीला टेकून बसलेला असतो आणि खाली आलेला शेतकरी त्या ओट्यावर उभा राहतो.
आणि मालक म्हणेल त्या सर ठीक आहे एवढे असं कर, हे 5,000 रुपयाचा उचल घेऊन जा आणि तुझा सगळा माल आणून लाव. अडकवलं ना. हे जुन्या काळात जे होत होतं ते टाळण्यासाठी एपीएमसी आली आणि ते एपीएमसी मध्ये व्यापारी वर्गाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात लिमिटेशन झालं आणि या देशातल्या संपूर्ण व्यापारी वर्गानं आपल्याला हे एपीएमसीचा अडचणीचं आहे. असू दे कायद्यात एपीएमसी असू दे, पण वेगळी व्यवस्था करूया कायद्यानं, तशी केली. त्यामध्ये ते मुक्त राहतात. त्यांनी एपीएमसी मध्ये गेलं पाहिजे असं त्यांच्यावर बंधन नाही. शेतकऱ्यांनी एपीएमसी मध्ये गेलं पाहिजे असं शेतकऱ्यावर बंधन नाहीये. त्याला तुम्ही स्वातंत्र्य देताय. वेगळ्या शब्दात ट्रेड एरिया असा शब्द मगाशी मी सांगितलं. त्याच्या व्याख्येमध्ये त्यांनी एक शब्द सुरुवातीला वापरला आहे, फार्म गेट. फार्म गेटचा आपल्या नेहमीच्या भाषेतला अर्थ बांध. बांधावर विक्री. जुन्या काळात असंच होत होतं ना. मला आठवतंय तिकडे हे कुंभोज वगैरे हे जे कुंभोज नाही पण भोज 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 समदलगे काय सदलगे भोज किंवा निपाणीच्या आजूबाजूची जी गावं तंबाखू पिकवणारी गाव आहे त्या गावामध्ये जुन्या काळात व्यापारी शेतावर जायचे. तिथल्या तिथे ठरवून घ्यायचे. अजूनही मला वाटतं आपल्या आपल्या ह्या सांगली जिल्ह्याच्या तासगाव भागामध्ये किंवा तिकडं नाशिकच्या नाफेड वगैरे भागामध्ये द्राक्षाचा व्यापार हा शेताच्या बांधावर होतोय. मार्केटमध्ये होतच नाही. ट्रेड एरियाचा अर्थ या पद्धतीनं बदलण्याला काय अर्थ आहे? व्यापाऱ्याला मदत करण्याचा अर्थ आहे. आता त्याला अर्थ होतो. शेतकऱ्याचं हित ही बोलायची भाषा झाली. म्हणजे बोलायचे दाखवायचे दात आणि खायचे दात यात फरक आहे असं. आणि म्हणून मी सगळ्यांना असं विनंती करेन की काय तो कायदा बघा फार काय मोठा नाहीये आणि त्यामध्ये त्यांनी जिथं व्याख्या दिल्यात कारण त्या व्याख्याचा आधार घेऊनच कोर्ट कचेरीचा निकाल लागला. त्याच्या पलीकडे कोर्ट जात नाही. कोर्ट काय म्हणतं सरकारनं केलेला कायदा आहे, लोकप्रतिनिधींनी केलेला कायदा आहे. कायद्याचा भंग झालाय का नाही एवढं आम्ही बघतो. कायद्याप्रमाणे जर त्यानं तुमच्याकडनं माल विकत घेतला असेल तर कशाला की काही कायदे तज्ञांचं मत असं आहे, शेतकरी कायदे तज्ञ जे त्याच्यातले अभ्यास करणारे, की या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाच्या खरेदीमध्ये ट्रेड वॉर होईल आणि शेतकऱ्याला चांगला नफा मिळेल असं म्हणलं जातं. असं काय होण्यासारखं आहे का याच्यामध्ये? हे बघा शेतकऱ्यांच्या ट्रेड वॉर होईल बरं का. हा. वाक्य थोडं आपण पुढे ट्रेड वॉर कसं करायचं असतं याबद्दल व्यापारी वर्गातलं परस्पर अंडरस्टँडिंग फार वेगळं असतं. व्यापारी वर्ग कार्टेल करतात, ट्रेड वॉर कधीच करत. या गावातल्या शेंगा विकत घ्यायच्या आहेत. अरे आपण सगळ्यांनी तिथं जाण्यापेक्षा आपल्यातल्या एकानं कोणी ते जाऊ द्या. ठरवायचं झालं तर याच पद्धतीने दर ठरवूया. या दरानं विकत घ्यायचं. तुला जेवढं मिळेल तू घे, मला जेवढं मिळेल तेवढं मी घेतो. पण दराच्या बाबतीत स्पर्धा करायची नाही. हे व्यापारी परस्पर ठरवतात. असं शेतकऱ्यांनी ठरवलं तर शक्य आहे हो. शेतकऱ्याला तेवढं विकण्यासाठी वेळ कुठं आहे? त्याला पीक तयार झालेलं बाद होण्यापूर्वी बाजारात विकलं कसं जाईल याची काळजी लागते. आता कालचाच प्रसंग आहे. म्हणजे मी जे ऐकलं ते असं काही लोकांनी मला सांगितलं की त्यांची उभी सोयाबीनची पिकं त्या पावसामुळे बाद झाली. हेच एक 4 दिवस अगोदर पीक काढलं असतं आणि विकलं असतं तर त्यांचे पैसे झाले. आज चिखल झालं. त्यामुळं शेतकऱ्याच्या दृष्टीनं तयार झालेलं पीक लवकरात लवकर मिळेल त्या किमतीला विकणं हे फायद्याचं. ट्रेड वॉर होण्याची शक्यता नाही आहे. कॉम्पिटिशन झालीच तर ती शेतकऱ्यांच्या मध्ये होईल, व्यापाऱ्यांच्या मध्ये होणार नाही. आणि व्यापाऱ्यांच्यात जर कॉम्पिटिशन नाही झाली तर नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे, व्यापाऱ्याचं नाही. हा सर, आता जसं चर्चा झाली फार्मरची व्याख्या म्हणा किंवा ट्रेड एरियाची व्याख्या म्हणा किंवा त्यानंतर मागाचा विषय जो घटक राज्यांच्या विषयात केंद्र सरकारनं हात घातलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीमांत शेतकरी, मोठे शेतकरी किंवा व्यापारी वर्ग हे जर आपण ग्रुपिझम केलं तर एकंदरीत पाहता मोठ्या शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना गृहीत धरून कायदा बनवलेला लक्षात येते का? असं म्हणायला काहीच हरकत नाही. शेवटी पॉलिटिकल प्रोसेसवर वेट कोणाचं जास्त आहे. कायदा प्रक्रिया जी असते त्या कायदा प्रक्रियेवर कोण प्रभाव टाकू शकतो आणि या सगळ्या कायद्यामध्ये कुणी प्रभाव टाकला हे सांगण्यासाठी फार मोठ्या शहाणपणाची आवश्यकताच नाही आहे. सहज कोणाच्याही लक्षात येईल इतकं सोपं बदल नाही.
सर एक प्रश्न असा आहे की अजून कोणाचे प्रश्न आहेत? प्रश्न असा आहे की सर, एकूण विधेयकांचा सर्व विचार केला तर असं आपल्याला एक जिस्ट काय करता येईल का? ह्या 3 कायद्यामध्ये ह्या 3 गोष्टी चांगल्या येतात आणि ह्यामध्ये दुसरी जी बाकीचे त्रुटीच्या बाजू आहेत त्या वजा जर करायच्या असतील तर ह्या 5 सुधारणा कराव्या लागतील. असं काय नेमकंपणा सांगता येईल का? कारण कसं आहे, कायदे सरसकट बाद आहेत, सरसकट चांगले आहेत हे बरोबर आहे. पण ह्यामध्ये जर समजा एखादा भूमिका घेऊन उभा करायचं म्हटलं तर ह्यातले हे 4 मुद्दे चांगले आहेत, हे स्वीकारण्याजोगे आहेत, फायद्याचे आहेत आणि हे 5 मुद्दे आहेत, हे बदल करण्याची आवश्यकता आहे किंवा त्यात तरतुदी वाढवणे आवश्यक आहे. असं काय बोलता येईल? कसं आहे, काही गोष्टी करायच्या झाल्या तर अल्टिमेटली इट इज अ पॉलिटिकल प्रोसेस. मी इकॉनॉमिक्स काही सांगितलं तर जोपर्यंत या 4 गोष्टी करा आणि या 5 गोष्टी करू नका असं जर म्हणायचं असेल तर ते म्हणणारे कोण? जे लाभधारक आहेत तेच यायला पाहिजे. आणि ते लाभधारक माझ्या दृष्टीनं शेतकरी. व्यापाऱ्यांचं ऐकू नका. व्यापाऱ्यांचा फायदाच होणार आहे. ते या कायद्याबद्दल कुठल्या वर्तमानपत्रात, कुठल्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी तक्रार केली आहे? कुठल्याही वर्तमानपत्रात, कुठल्याही माध्यमात, कुठल्याही व्यासपीठावर हे कायदे आमच्या दृष्टीनं लाभदायक आहेत, आम्हाला नुकसान देणारे आहेत, ते नको आहेत असं एकाही व्यापाऱ्यानं कुठल्याही चेंबर ऑफ कॉमर्सनं देशातल्या व्यापारी संघटनेनं एक अक्षरानं विधान केलेलं नाही. दे आर एन्जॉईंग. हे होतं ते आपल्या फायद्याचं होतं. कशाला बोला? मौनम सर्वार्थ साधन. हे कुणी बोललं पाहिजे? मी बोलण्यालाही फारसा अर्थ नाही. मी एक इकॉनॉमिस्ट म्हणून बोलतो. पण हे बोलण्याचं काम देशातल्या पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलं, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केलं. इतर शेतकऱ्यांनी का केलं नाही? काही लोकांनी हे स्वातंत्र्य आम्हाला खरंच चांगलं आहे, अमुक आहे, तमुक आहे अशी भूमिका घेतली. अहो, त्याचा अर्थ समजून घ्या ना. त्याचा त्या प्रत्यक्षात त्या पद्धतीचं स्वातंत्र्य मिळणार आहे का? मी माझा माल घेऊन मुंबईला विक्रीला जाऊ शकतो का? माझा माल हे बघा, माझा उत्तम क्वालिटीचा आत्र्याचा तांदूळ तो जर मी आजऱ्यात न विकता कोल्हापुरात विकला तर 10 रुपये जास्त मिळतात. कोल्हापुरात न विकता पुण्याला विकला तर आणखी 5 रुपये जास्त मिळतील. मुंबईला विकलं तर 25 रुपये जास्त मिळतात. पण म्हणून आजऱ्याचा तांदूळ पिकवणारा शेतकरी मुंबईला जाणार आहे का? तर व्यापारी तो. आणि म्हणून व्यापारी ही संस्था चालली पाहिजे, शेतकरी ही संस्था चालली पाहिजे, बाजारपेठ ही व्यवस्था चालली पाहिजे. पण त्यात कुणाचीच कोणी पिळवणूक करणार नाही यासाठी कायदा लागतो. तसे हे कायदे नाही. की ह्यातल्या 2-3 तरतुदी आहेत ना, समजा काही तरतुदी आहेत मुक्त व्यापार वगैरे गोष्टी, पण काही गोष्टी अशा आहेत का की बाबा हे 2-3 जे बदल केले, मी उदाहरणार्थ एमएसपी हा कायदेशीर जर हे करता येईल किंवा त्या तरतुदी करणं किंवा आपल्या व्याख्येमध्ये बदल करणं, असे काही मुद्दे मांडता येईल? पहिली पहिली एक माझ्या दृष्टीनं 2-3 महत्वाचे बदल जर या कायद्यात केले तर हे कायदे पुढे न्यायला हरकत नाही. शेतमालाचा व्यापार करणारा हा फार्मर प्रोड्युसर होतो आत्ताच्या व्याख्येप्रमाणे. तर तसं करू नका. त्यात म्हणून मला फोकस करावा लागेल हेच. तुमच्या प्रश्नामुळे हे मला जास्त चांगलं वाटलं की या कायद्यामध्ये जिथं जिथं व्याख्यांचा चॅप्टर दिला आहे त्या व्याख्यांच्या चॅप्टरची फेर परीक्षा सर्व राज्यांच्या विधिमंडळामध्ये मान्य होऊन सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांची एखादी संयुक्त समिती जर गठीत करता आली आणि त्यांनी दुरुस्त्या सुचवलेल्या पार्लमेंटमध्ये मांडाव्यात आणि मग म्हणजे एका बाजूला तुम्ही संघराज्य व्यवस्थेचा सन्मान केला असं होईल आणि देशातल्या सर्व शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळालं असं. पण आहे तसे हे कायदे शेतकरी हिताचे नाहीत यात काही शंका महत्वाचं आहे. आणि जेव्हा एका बाजूला तुम्ही शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्यांच्या खरेदी विक्रीच्या स्वातंत्र्याची भाषा बोलता तेव्हा मग एमएसपी शिल्लक राहत नाही, सरकारी खरेदी शिल्लक राहत नाही. आणि जेव्हा एमएसपी आणि सरकार एमएसपी असल्याशिवाय लोक सरकारला का विकतील? मला माझा माल अमुक एक किमतीला सरकार घेणार आहे म्हणून मी विकायला त्याला तयार आहे. ती एमएसपी द्यायला जर सरकार तयार नसेल ते देता येणार नाही तत्वता. त्यामुळं सरकारचा धान्य साठा करण्याची जी व्यवस्था आहे ती बंद होणार आणि ज्या क्षणाला ती बंद होईल त्या क्षणाला देशभराचं स्वस्त धान्य विक्रीची व्यवस्था पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम ही अडचणीत येणार आणि मग काही योगायोगाच्या गोष्टी असतात. ही व्यवस्था एकीकडे जर मोडून पडली तर दुसरीकडे आम्ही जगातल्या वर्ल्ड फूड
प्रोग्राम नावाची जी संस्था आहे तिला यंदाचं नोबेल प्राइज दिलं, पीस प्राइज. गरीब माणसाला वेळेत पुरेसं अन्न पुरवणं हे आधुनिक समाज व्यवस्थेचं सगळ्यात पहिलं सुसंस्कृतपणाचं लक्षण मानलं पाहिजे. ते आमच्या देशातलं मोडून पडेल. अतिशय महत्वाचा प्रश्न. सर एक शेती चांगली उत्पादक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी स्किल मिळवत असेल तर खरं म्हणजे बापाच्या हाताखाली काम करणं हा सगळ्यात चांगला शिक्षणाचा मार्ग आहे. शेतावर बाप काम करत असेल, काम करत असेल तर तिथं जाऊन काम करणं. कृषी विद्यापीठातनं माणसं शेती शिकत नाहीत असं माझं तर मत झालं. मी बघितलंय अनेक ठिकाणी शेती खेरीज दुसरं काय कसं करायचं, म्हणजे तुमच्यापैकी जर कोण असतील कृषी विद्यापीठाचे तर माफ करा मला, पण माझा अनुभव असा आहे की शेतीचं काम उत्तम पद्धतीने शिकणं हे शेतीवर काम करूनच आहे. आणि ते तुमच्या घरातला सिनियर जो असेल त्याच्या हाताखाली काम करूनच. या कायद्यामध्ये त्या स्किल बद्दल अमुक काही कशाचा उल्लेख, म्हणजे कसं आहे, मुख्य मुद्दा म्हणजे प्लॅनली अत्यंत काय म्हणतात रोखोक बोलायचं झालं तर स्वातंत्र्याची भाषा शेतकऱ्यांची, फायद्याची भाषा व्यापाऱ्यांची, असे हे कायदे आहेत. आता लोकशाही म्हणजे लोकशाही पद्धतीने केलेले आहेत, बहुमतानं केलेले आहेत, ते या देशाच्या सर्व नागरिकांना बंधनकारक आहे. फक्त त्याला मर्यादा एकच असते की लोकशाही प्रक्रिये ज्या पद्धतीनं हा कायदा झाला किंवा या आत्ताच्या कायद्यामध्ये दुरुस्त्या झाल्या तशाच भविष्य काळामध्ये आणखी दुरुस्त्या नव्या कायद्याला, नव्या व्यवस्थेला, नव्या लोकशाही शासन व्यवस्थेला करण्याचा अधिकार शिल्लक राहिला, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण आत्ताचा कायदा हा सर्वसामान्य लहान शेतकऱ्याच्या फायद्याचा नाही, नाही आणि नाही. सर एक प्रश्न 2 आहे. यामध्ये जीवनावश्यक कायदा आहे तो रद्द पूर्ण झालेला नाही, तो आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागू राहणार आहे. जसं की समजा ठराविक शेतमालाच्या किमती जर सर्वसाधारण किमतीच्या दुप्पट झाल्या तर शेतमालासाठी जीवनावश्यक कायदा राहील असं त्या प्रोव्हिजन आहे. पण त्यामध्ये दुसरी प्रोव्हिजन अशी कुठली नाही की कमीत कमी किती रसात, जसं की कांदा 40 रुपयाच्या पुढे गेला तर जीवनावश्यक कायद्यात जाईल, पण तो 5 रुपयाने 10 रुपयाला विकला त्यावेळी तो जीवनावश्यक कायद्यात गेला नाही. हा एक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून संवेदनशील मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जर त्या जीवनावश्यक कायदा रद्द केला असेल तर आणि त्यामुळे आणि दुसऱ्या बाकीच्या 3 कायद्यामुळे जर शेतकऱ्यांना आयात निर्यात खुली झाली असेल, व्यापार करणं खुलं झालं असेल, तर मग कांदा व्यापार बंद झाला, कांद्याची निर्यात बंद केली गेली, तर हे कायद्यानुसार आहे की काय, कशा पद्धतीचा, याविषयी काय बोलायचं? अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय तुम्ही. आणि म्हणून मी सुरुवातीपासून 2-3दा रिपीट केलं की मूळ कायदे बघा. आणि आता माझ्या हातात ती कायद्याची प्रत आहे. त्यांनी काय म्हटलंय बघा, इन सेक्शन 3 ऑफ द इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955 आफ्टर सबसेक्शन 1 द फॉलोइंग सबसेक्शन शॅल बी इन्सर्टेड, नेमली नंबर 1A, notwithstanding anything contained in subsection 1, the supply of such foodstuffs including cereals वगैरे वगैरे may be regulated only under extraordinary circumstances which may include war. आता हे सांगण्यासाठी युद्धाच्या काळामध्ये आम्ही व्यापारावर नियंत्रण घालणारा हे सांगण्यासाठी या कायद्याची गरजच नाही हो. युद्ध कायद्याची वेगळी व्यवस्था असते. फमीन तेही स्पष्ट आहे. एक्स्ट्रॉर्डनरी प्राइस राईज अँड नॅचरल कॅलॅमिटी ऑफ ग्रेव नेचर. आता एक्स्ट्रॉर्डनरी प्राइस राईज तर त्यांनी म्हटलं तसं व्याख्या केली आहे. काय व्याख्या केली आहे बघा, एनी ऍक्शन. आता तिथं फळफळावळ सोडून इतर वस्तूंच्या बाबतीत 50% किंमत राहील आणि त्यांच्या बाबतीत 100% किंमत राहील. ओव्हर द प्राइस प्रिव्हेलिंग इमिजिएटली प्रिसिडिंग 12 months or average retail price of last 5 years, whichever is lower. हे यातली प्रत्येक क्लॉज ही लिगली तपासून काढ. म्हणजे ते शेतकऱ्याच्या फायद्याचं नाही, ते व्यापाऱ्याच्या फायद्याचं आहे असंच तुमच्या लक्षात. नाही, आत्ताच्या या कायद्याप्रमाणे कांद्याची जी निर्यात बंदी केली ती इनकन्सिस्टंट, इलिगल, अनप्रॅक्टिकल असंच आहे. आणि मग तिथं काय करणार सरकार, तुम्हाला सांगतो की याच कायद्यातलं इन एक्स्ट्रॉर्डिनरी
कंडिशन हे क्लॉज जे आहे त्या खाली ते आणणार आणि सरकार म्हणणार की या कायद्यातल्या या वाक्याच्या एवढ्या मर्यादेत आम्ही ते कांदा बसवलाय आणि म्हणून तिथं आम्ही हा ऑर्डर काढतो. म्हणजे शेवटी कसं असतं, कायद्याचं इंटरप्रिटेशन कोण कसं तर हा कांदा निर्यात बंदी जी केलेली आहे ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं ते एकंदरीत त्या लेखावरनं आहे ते सगळं. नाही या आत्ताच्या कायद्याला ते सुसंगत नाहीच आहे हो, ते बेकायदेशीरच आहे. हो ना. हो हो बेकायदेशीर आहे. हो हो तेच फक्त म्हणजे मांडणी करायची होती. हो, थँक्यू सर. मित्र, एक संसदेमध्ये पारित झालेली 3 विधेयक, कृषी सुधारणा विधेयक, त्या विधेयकाच्या अनुषंगाने गेले अनेक महिने वृत्तपत्र, माध्यम, विविध प्रकारचे संघटना, त्यांचे नेते, राजकीय अधिकारी, पदाधिकारी यातून एक मोघम अशा स्वरूपाच्या स्टेटमेंटमुळे फायदाचं नाही किंवा फायद्याचं आहे, शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे आणि शेतकऱ्याचा तोटा होणार आहे, या पलीकडं समजून गेले एवढं मन मोठं पाहिजे. त्याच धर्तीवरती आजचे अर्थतज्ञ मान्य जय पाटील सरांनी शेतकऱ्यांचे प्रत्येक व्यवहार, त्यांचं रोजंदारी असेल किंवा जीवनमान, ज्या शेतमालावर अवलंबून आहे ती व्यवस्था, त्यातले शब्द, पूर्वीच असणाऱ्या तरतुदी, त्यातल्या काही अटी शर्ती, त्यात होणारे जाच आणि नवीन सुधारणेमध्ये होणारे काही वेगळे पाठीमागून संभ्रम जे आहेत किंवा त्यामध्ये होणारे धोके, या सर्व अनुषंगाने आजच्या व्याख्यानाचा जो विषय होता की कृषी सुधारणा विधेयकातील संधी आणि आव्हानं, या दोन्ही विषयी सांगोपांग चर्चा करून अगदी मुद्दे, प्रत्येक शब्दाची व्याख्या देखील सांगितली. मी सर्वांना विनंती करेन की कायद्याचा यापुढे आपल्याला नेमकं म्हणावं लागेल की कायद्याच्या बाबतीत, एवढ्या मोठ्या कायद्याच्या बाबतीत एखाद्या वाक्यामध्ये संभ्रम म्हणजे मोगमपणे बोलण्याऐवजी प्रत्येक कायद्यातल्या काय करायला पाहिजे आणि काय नको पाहिजे या अनुषंगानं प्रत्येकानं दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे किंवा पाठपुरावा करणं आवश्यक आहे. अत्यंत जवळपास 2-2.25 तास मान्य पाटील सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक त्या 3 विधेयकांची मांडणी केली.